भारतीय प्रमाण वेळेनुसार 4 वाजायला अजून काही वेळ शिल्लक असेल, परंतु माझ्या घड्याळात तरी 4 वाजलेले आहेत आणि आपणा सर्वांच्याही नक्कीच वाजले असतील. त्यामुळे आपण सुरुवात करूयात. तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. मी दिनेश शेटे. आपणा सर्वांना येथे आमंत्रित करण्याचं कारण आधी स्पष्ट करावं असं मला वाटतं. तर साधारण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेतनं 10वी माझी झाली. 1ली पासून 10वी पर्यंत मी याच शाळेत होतो आणि आमच्या शाळेत प्रत्येक मजल्यावरती, प्रत्येक जिन्यातनं वरती चढताना जिथे जागा मिळेल, तिथे विवेकानंदांचे सुविचार लिहिलेले असायचे. आणि त्यात विवेकानंद विद्या मंदिर म्हटल्यानंतर विवेकानंद जयंती, पुण्यतिथी दोन्ही कार्यक्रम मोठे असायचे. असंच एकदा 4थीला होतो आणि 4थीत असताना पहिल्यांदा शाळेमध्ये कथाकथन स्पर्धा नावाची काहीतरी एक अजब गोष्ट असते हे कळलं. आणि त्यावेळी झालं काय, तर असं लक्षात आलं, की या स्पर्धेमध्ये भाग घेतला, की आपल्याला ट्रॉफी किंवा पुरस्कार मिळतो. मग थोडंसं लहानपणी आपण म्हणतो ना, की एक रिवॉर्ड साइट किंवा रिवॉर्ड सर्कल असतं, की एखादी गोष्ट केली, की मला बक्षीस मिळणार आहे, पुरस्कार मिळणार आहे, म्हणून आपण अशा काहीतरी गोष्टी करायला लागतो. मग म्हणून भाग घेण्याचं ठरवलं, पण कधी बोललोच नव्हतो. पब्लिक स्पीकिंगचा काहीच अनुभव नाही. मग काय केलं, तो विषय थोडासा बाजूला ठेवला आणि असंच करत 4थीचं वर्ष फक्त ऑब्झर्व्ह करण्यात घालवलं. 5वीला गेलो आणि थोडे मोठे शिक्षक लाभले. मग या मोठ्या शिक्षकांमध्ये काय झालं, एक पवार सर होते. ज्या पवार सरांनी पहिल्यांदा मला सांगितलं, की "तू वक्तृत्व स्पर्धेत भाग घे." आणि माझी एक खूप चांगली मैत्रीण होती मिताली, जिने माझी थोडीशी तयारी करून घेतली. ती तयारी झाली आणि त्या स्पर्धेसाठी मी तिथे उभा राहिलो. आणि त्या स्पर्धेत माझं पहिलं वाक्य होतं, की "जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, तुम्हाला नमस्कार." आणि पुढे अचानक सुचेनाच, की आता काय बोलावं? सगळं पाठ तर झालं होतं, पण काही तोंडातनं निघेना. मग कुठेतरी हळू-हळू पुढच्या स्पर्धा या काबीज करत गेलो आणि कुठेतरी जाऊन माझा व्यक्तिमत्व विकास सुरू झाला. हळू-हळू विवेकानंद केंद्राच्या संपर्कात आलो किंवा अनेक संघटना लाभत गेल्या, जिथे मला कुठेतरी माझं टॅलेंट दाखवायचा चान्स मिळाला आणि माझा विकास झाला. शाळेच्या दृष्टिकोनातनं बघायचं तर मला खूप चांगले मार्क्स मिळत होते किंवा सगळ्या चांगल्या गोष्टी होत होत्या. पण काय म्हणावं, अशा वेळेला मला मार्क्समधनं समाधान मिळत नव्हतं, पण बाकी सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा चालू असायची. मग मी कुठेतरी जाऊन ठरवलं, की त्यावेळेला मला ना काहीतरी वेगळं करायचंय आणि वेगळं करायचंय म्हणजे काय, तर आपल्याला असं काहीतरी व्हायचंय ज्याच्यामुळे आपला अभ्यास कमी झाला तरी चालेल, पण आपल्याला समोर उभं राहून बोलता आलं पाहिजे. आणि मग मला तिथून चस्का लागला म्हणतात ना, ते सुरू झाली वक्तृत्वाचा. मग हळू संधी मिळत गेल्या आणि मी बोलत गेलो. पण हे सगळं कळायला मला कोणीतरी पुश करणारं होतं. नॉट नेसेसरी की आपल्या सगळ्यांना पुश करणारं कोणीतरी मिळालं असेल. आणि मग ह्या सगळ्या अरेंजमेंट्समध्ये किंवा पुश करणाऱ्यांच्या शोधामध्ये आपल्याला हिंडावं लागतं. तर कुठेतरी ही शोधायची गरज पडू नये म्हणून काही करता येईल का? असा विचार डोक्यात येत होता. आणि हे विचार डोक्यात सुरू असताना कुठेतरी आयडिया सुचली, ती म्हणजे एक अशी पद्धती तयार करावी, एक अशी शिक्षण पद्धती असावी, जी शिक्षण म्हणजे ट्रॅडिशनल एज्युकेशन मार्क्स कमी पडले तरी चालेल, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं एखादा व्यक्ती स्पोर्ट्समध्ये पुढे जाऊ शकेल, त्याचं वक्तृत्व चांगलं असेल, तो नेतृत्व करू शकेल, वेळ पडली तर फील्डवरती येऊन स्वतः काम करू शकेल, अशा सगळ्या गोष्टी करणारं कोणीतरी असायला हवं. आणि मग तिथे माझ्या डोक्यात आलं, की मी कुठेतरी जाऊन अशी व्यवस्था तयार करायची आहे, जी सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाईल आणि तोच मी पाया समजतो अभिव्यक्तीचा. अभिव्यक्तीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात कुतूहल नक्कीच आहे. मुळात अभिव्यक्ती म्हणजे काय? हेच नाव का? आणि याच्यात आपण काय-काय करणार आहोत? याविषयी तर आपण सखोल चर्चा करणारच आहोत. परंतु त्याआधी मला आवर्जून सांगायला आवडेल, की अभिव्यक्ती ही एक बौद्धिक उपज आहे. मुळात हे नाव अगदी 2 महिन्यापूर्वी मला माझ्या एका प्रिय व्यक्तीने दिलेलं आहे आणि ते माझे मार्गदर्शकही आहेत. त्यांच्याच आज आपण मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा गोष्टी आपल्या स्पष्ट करणार आहोत. व्यक्तिमत्वासारखा अवघड विषय मांडण्याचं जे शिवधनुष्य आहे, ते तेच पेलू शकतात असा माझा पूर्ण विश्वास होता. ही इव्हेंट जी आहे आजची, हिच्या प्रास्ताविकाबद्दल बोलायचं, तर सर्वप्रथम एक गोष्ट क्लिअर करतो. आजचा इव्हेंट मला कुठूनही असा ऑफिशियल किंवा खूप जास्त चौकटीत बनवलेला घ्यायचा नव्हता. माझी इच्छा होती, की पुण्यात एखाद्या ठिकाणी आपण सर्वांनी भेटावं. मस्त एक ऑफलाईन कार्यक्रम व्हावा, ज्यामध्ये तुम्ही आणि मी समोर असू, आपण सगळे गप्पा मारू. पण काय झालं, एक तर पाऊस वाढला, त्यात पुण्याबाहेर नाशिक, मुंबई, ठाणे अशा ठिकाणचे खूप मित्र आहेत. ज्या सगळ्यांनी सांगितलं, की "अरे, जर तू ऑनलाईन इव्हेंट घेतलास, तर आम्ही सगळे भेटू, आम्ही सगळे सुद्धा अटेंड करायचा प्रयत्न करू." आणि मग कुठेतरी सुचलं, की नाही, आपण हा जो इव्हेंट आहे, हा ऑनलाईन स्वरूपात घेऊ शकतो. तर हा जो इव्हेंट आहे, हा कुठल्याही अँगलनी औपचारिक शब्दात जरी असला,
तरी असं नसणार आहे की इथे उपस्थित लोकच बोलतायत आणि तुम्ही सगळे शांत आहात. साधारण थोड्याच वेळामध्ये मार्गदर्शन झाल्यानंतर मी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये अभिव्यक्तीची संकल्पना तुमच्या समोर स्पष्ट करणार आहे. तदनंतर आपलं एक संवाद सत्र असणार आहे. माझ्याकडे साधारण एक 10 प्रश्न आलेले आहेत. ज्या 10 प्रश्नांमधले 4 प्रश्न आज आपण इथे उत्तर देऊ शकतो असं मला वाटतं. जे काही प्रश्न आले ते सर्व खूप छान आहेत. त्यांवरती जर बोलायचं ठरवलं तर उत्तरं देताना माझी दमछाक होईल असं मला वाटतंय. त्यामुळे कुठेतरी 4 प्रश्नांची उत्तरं मी आज देईन. राहिलेले जे प्रश्न आहेत ते सर्व आपल्या Facebook लाईव्हच्या माध्यमातनं आणि YouTube चॅनलच्या माध्यमातनं उत्तरं दिली जातील. तर सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो, जर शक्य असेल तर जरा चेहरे दाखवा. कारण मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बोलणारा अजिबात नाहीये. मला बोलायला प्रचंड आवडतं. इथे चेतन बारस्कर स्वतः आहेत. त्यांनी अगदी लहानपणापासून मला बोलताना पाहिलेलं आहे. त्यामुळे जरा चेहरे दिसले तर मला तुमच्या रिस्पॉन्सेसवरनं बोलायला मजाही येईल. ओके. चेहरे दाखवायला बापरे, इतका संकोच मला खूप कठीण वाटतंय. ऑफलाईन कार्यक्रम घेणं सुखाचं होतं असं वाटू लागलंय. घरी कम्फर्ट झोन मध्ये आपण असतो, अगदी निवांत बसलेले असतो. अशा वेळी अचानक चेहरे दाखवायला सांगितले तर आपला गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. गेली 2 वर्ष जेव्हा आपण या ऑनलाईन माध्यमातून पुढे जात आहोत, तेव्हा बरेचसे चॅलेंजेस किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणवलेल्या आहेत. बरेचदा ऑनलाईन स्कूलिंगमध्ये आवाज न येणं किंवा आवाज असा कापला जाणं, अचानकच डिस्कनेक्ट होणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत झालेल्या आहेत. त्यामुळे जर असं काही तुम्हाला जाणवलं की इथे आवाज येत नाहीये किंवा काही होतंय, तर अशा वेळेला तुम्ही फक्त मला कळवा. ओंकारजी, सॉरी बोलण्याची काही आवश्यकता नाहीये. मला थोडासा तुमचा फीडबॅक बघायला मिळालं असतं तर अजून मजा आली असती, एवढंच माझं म्हणणं आहे. तर कार्यक्रमाचं प्रास्ताविकच म्हणायचं तर अगदी सोप्या भाषेत सांगतो. अभिव्यक्तीचं शुभारंभ किंवा अभिव्यक्तीचं ऑफिशियल लॉन्च इव्हेंट यात माझ्या डोक्यात इतकंच होतं की आपण गेली 6 वर्ष आपल्या विचार मंथनातनं काही छोटे छोटे मॉड्यूल्स बनवलेले आहेत, काही छोटे छोटे कोर्सेस बनवलेले आहेत. त्या कोर्सेस बद्दल मी सर्वांना माहिती द्यावी आणि त्याच सोबत हे फेसबुक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपलब्ध राहावं. म्हणजे जर मला कोणी येऊन विचारतं की अभिव्यक्ती म्हणजे काय, तर निश्चितच मला तो व्हिडिओ किंवा ती जी लिंक आहे ती सर्वांना देता येईल आणि ते सहज त्यांना पाहता येईल. या ऑफिशियल लॉन्चद्वारे मला सर्वांना कळवायचं होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये आतापर्यंत जे चालत आलेले विषय आहेत त्या विषयांनाच घेऊन, परंतु सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी एक पद्धती आपल्याला तयार करता येऊ शकते. ज्या पद्धतीमध्ये व्यक्तीचं जे नॉर्मल शिक्षण आहे, जे लॉजिक बेस्ड शिक्षण आहे, ज्यामध्ये फक्त गणित, विज्ञान, तर्क, अनालिसिस ॲबिलिटी यांना महत्व आहे, परंतु तो किती चांगला चित्रकार आहे, किती चांगला खेळाडू आहे, याचं महत्व इतरांच्या तुलनेत कमी आहे, ते कसं चुकीचं आहे आणि दोघांचं समन्वय साधणं कसं गरजेचं आहे, या गोष्टी मला तुमच्या समोर मांडायच्या होत्या. म्हणूनच कुठेतरी हे आजचं प्रयोजन. तर मुळात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अभिव्यक्ती हे विवेकानंदांच्या एका उद्गारावरती तयार झालेलं मॉड्यूल आहे आणि ते उद्गार म्हणजे एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. अभिव्यक्तीचा जो मोटो आहे तोही आपण तसाच ठेवलेला आहे की मॅनिफेस्टेशन ऑफ पोटेन्शियल. एखाद्या व्यक्तीच्या ठायी जे काही क्षमता आहेत, जे काही परफेक्शन आहे त्याचं प्रकटीकरण करण्यासाठी तयार केलेली एक संस्था. आता ही संस्था काय करणार आहे, तर ही अगदी शाळेतल्या मुलांपासनं माझ्या एवढ्या म्हाताऱ्यांपर्यंत म्हणजे 30शी पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे, क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचसोबत आपल्या आतमध्ये ज्या क्षमता आहेत, ज्या सुप्त स्वरूपात आहेत, त्यांना बाहेर कसे काढायचे, त्यांना पॉलिश कसं करायचं, हे सर्व आपण इथे करणार आहोत. तर मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की या सत्रादरम्यान जर तुम्हाला काही प्रश्न उपस्थित झाले, जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्येही पाठवू शकता. अन्यथा तुमच्या सर्वांकडे अभिव्यक्तीची ऑफिशियल हेल्पलाईन आलेली असेल. या सत्राला जॉईन करण्यासाठी तुमच्याकडे मेसेजेस आले असतील एका नंबरहून, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मला इथे सांगायला अतिशय आनंद होत आहे की आपले आजचे प्रमुख पाहुणे आणि माझे मार्गदर्शक आदरणीय स्वामी श्री कंठानंदजी आपल्याला आत्ताच जॉईन झालेले आहेत. स्वामीजी, मी आपलं आदरपूर्वक स्वागत करतो. स्वामीजी, आपण म्यूट आहात, कृपया अनम्यूट करा. तर
मला माहित आहे की आपण सर्व स्वामीजींचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात. तर मी अजिबात वेळ न दवडता सर्वप्रथम प्रतिभाजी यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय स्वामीजींचा आपल्याला सर्वांना परिचय करून द्यावा. प्रतिभाजी. सर्वांना जसा आवाज यायला लागेल फक्त मला त्या वेळामध्ये तुम्ही कळवलं तर बरंच होईल. हा आपला एक अनौपचारिक सोहळा आहे आणि या अनौपचारिक सोहळ्यामध्ये आपण बऱ्याचशा अनौपचारिक गोष्टींवरतीच गप्पा मारणार आहोत. प्रतिभाजी, आपण स्वामीजींचा परिचय करून द्यावा अशी मी आपणास विनंती करतो. थँक्यू दिनेश. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामी श्रीकंठानंदजी यांचा परिचय करून देण्याचं भाग्य आज मला लाभलेलं आहे. स्वामी श्रीकंठानंदजी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान विवेकानंद ध्यान योग केंद्र पेगलवाडी अंजनेरी जे त्र्यंबकेश्वर जवळ आहे याचे अध्यक्ष आहेत. ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलंच आहे की मानव सेवा हीच माधव सेवा या संदेशाला आपला जीवन मंत्र मानून आपल्या संस्थानाच्या माध्यमातून आज स्वामीजी ठाणे, नाशिक, पालघर येथील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आदिवासींची सेवा करत आहे आणि येथील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त व्हाव्यात, त्याचप्रमाणे येथील स्त्रियांचे सक्षमीकरण व्हावे आणि रोजगार निर्मिती ह्या भागामध्ये व्हावी त्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थी आणि आदिवासी कुटुंबे देखील दत्तक घेतलेली आहेत. तसेच आदिवासी भागातील लोकांना वैद्यकीय सुविधा कमीत कमी खर्चात आणि लवकरात लवकर प्राप्त व्हाव्या यासाठी स्वामीजींनी पुढाकार घेतला आणि आज या भागामध्ये पेगलवाडी येथे 100 खाटांचे अद्ययावत हॉस्पिटलची देखील ते निर्मिती करत आहेत. त्याचप्रमाणे रामकृष्ण मिशनचे जे मुख्यालय आहे कोलकात्याला वेलूर मठ येथील मठामध्ये स्वामीजींनी त्याग आणि सेवेच्या जीवनाची दीक्षा घेतली. ती आजतागायत त्यांनी निस्वार्थ सेवेचा प्रवास सुद्धा अविरतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे स्वामीजींनी कर्नाटक, झारखंड, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये रामकृष्ण मिशनच्या शैक्षणिक संस्थांची निस्वार्थ सेवा केली आहे. अनेक विद्यार्थी आज UK, US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये तर शिक्षण घेतच आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये देखील IIT, एम्स, IFMC अशा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे विद्यार्थी नेत्रदीपक यश संपादन करीत आहेत. स्वामीजी शैक्षणिक संस्थांमध्ये स्वामीजी अनेक ठिकाणी जाऊन आपलं मार्गदर्शन देतच असतात. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि विज्ञान, वेदांत, गीता या विषयावर मार्गदर्शन करीत असतात. स्वामीजींच्या निस्वार्थ कार्याची दखल घेत आयकॉग्नो ही जी संस्था आहे जी युनायटेड नेशन्स ने प्रेरित केलेली आहे त्यातर्फे त्यांना कर्मवीर चक्र आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिपने सन्मानित करण्यात आलं. तसेच देहरादून येथील युनायटेड नेशन्स समर्पित ग्लोबल असेंब्ली फॉर पीस फॉर युथ येथे त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे. बॉश इंडिया लिमिटेड मायक्रो एम्प्लॉईज फोरम नाशिक येथे मानव सेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि नाशिक सिटीझन फोरम या नाशिकच्या प्रतिष्ठित संस्थेने आउटस्टँडिंग सिटीझन अवॉर्ड याने त्यांना सन्मानित केलेलं आहे. खरं तर स्वामीजींचा हा परिचय खूपच अल्प ठरतो. ज्या वेळेला आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की ही व्यक्ती फक्त ह्या इतक्याच ओळखीमध्ये आपण त्यांना साच्यामध्ये हे करू शकत नाही, बंदिस्त करू शकत नाही. त्यांची ओळख याहीपेक्षा खूप मोठी आहे. त्यासाठी आपण कधीतरी त्यांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांच्याशी बोलावं अशी मी तुम्हाला आवर्जून विनंती करू इच्छिते. मी आदरणीय स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. थँक्यू. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीदसादनं महागणपतये नमः. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय ओम शांति शांति शांती. मला ऐकत असलेले समस्त भारतपुत्र, हा फारच गोड शब्द आहे आणि फारच उत्कृष्ट असे संबोधन आहे. भारतपुत्र, आपल्या सर्वांची जी ओळख आहे ती सर्व समावेशक अशी जी ओळख आहे ती म्हणजे आपण सर्व या सांगावं लागतं ही व्यास आहे तो फार सहजपणे घडायचा. पूर्ण भारतीय अध्यात्माचं जे मूळ आहे ते सहजपणावर आहे. आणि सहजपणा केव्हा शक्य होतो की ज्यावेळेस आतमध्ये ज्ञान आहे, आतमध्ये स्पष्टता आहे, आतमध्ये सरळपणा आहे, आतमध्ये साधेपणा आहे. साधेपणा म्हणजे मूर्खपणा नव्हे, सरळपणा म्हणजे त्याला कळत नाही अशातला भाग नाही. आपण केव्हा उमलतो, आपलं जीवन केव्हा उमलतं, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सहजपणा असतो. व्यक्तिमत्व विकास. आता व्यक्तिमत्व विकास म्हटलं की नेमकं काय आहे? आपल्याला जेवढा व्यक्ती दिसतो तेवढाच आहे काय? ही जी आपली जी संकुचित संकल्पना निर्माण झालेली आहे हे तथाकथित वैज्ञानिक प्रगतीमुळे. आता त्यासाठी शब्द हा वैज्ञानिक प्रगती हा शब्द जरी वापरला जात असला तरी तो शब्द सर्वसमावेशक अजिबात नाही. वैज्ञानिक प्रगतीच्या नावाखाली आपण फक्त जी वरवर दिसणारी जी त्वचा आहे त्या त्वचेलाच स्पर्श केलेला आहे आणि तो स्पर्श सुद्धा नीट झालेला नाहीये. माझा नेहमी श्रोत्यांना एक प्रश्न असतो की जीवनामध्ये आपण जर झाडाचं एक उदाहरण घेतलं तर झाडाच्या बाबतीत मुळं महत्वाची की फळं महत्वाची? आता हा कसा एक वन वे ट्रॅक असल्यामुळे तुमचे उत्तर मला ऐकायला मिळणार नाही आणि सर्वांचे चेहरे सुद्धा मला दिसत नाही आहे. पण तरी याच्यापैकी ज्यांचा प्रोफाईल फोटो आहे त्याच्यावर माझ्या लक्षात येत आहे की ते माझ्या परिचयाचे लोक आहे. चेतन दिसतो आहे ऑनलाईन. बहुतेक ही केतकी डहाळे आहे का? केतकी तीच असावी. केतकी नाव दिसत आहे, कदाचित केतकी डहाळेच असेल ते. तर ते दिसत आहेत. तर त्यांचा प्रतिसाद मला ऐकायला मिळणार नाही. पण अगदी खूप साधं उदाहरण आहे की झाडांचं उदाहरण घेतलं तर फळं महत्वाची, फुलं महत्वाची की मुळं महत्वाची? फळं आणि फुलं महत्वाची की मुळं महत्वाची? तर सर्व श्रोतांचं जे उत्तर असतं की मुळं महत्वाची. आणि भारताने नेहमी मुळांवर काम केलेलं आहे. खूप बुद्धिमान असा निर्णय होता. खूप असा एक फंडामेंटल निर्णय होता आणि त्या निर्णयामुळेच भारताची पूर्ण दिशा बदलली आणि पाश्चात्य जगताची सुद्धा पूर्णपणे दिशा बदलली. पाश्चात्य जगताने जे काम केलं ते फळांवर आणि फुलांवर केलं आणि भारताने जे काम केलं ते मुळांवर काम केलं. आता इमारतीचं उदाहरण जर घेतलं तर इमारतीमध्ये तुम्ही सर्वात जास्त लक्ष कशावर घालणं अपेक्षित आहे? फाउंडेशनवर की वरची जी इमारत आहे तिच्यावर? अपेक्षा हीच असते की फाउंडेशनवर, तो जो पाया आहे, पायाभरणीवर आपण फार लक्ष देत असतो आणि द्यायला पाहिजे. बरेचदा अशी उदाहरणं बघायला मिळतात की ज्यांनी फाउंडेशन मध्ये कॉम्प्रोमाइज केलं, तिथे त्या कामामध्ये जर दिरंगाई केली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कालांतराने लक्षात येतं की ती बिल्डिंग जास्त दिवस टिकत नाही. जर तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनियरनी सांगितलं की फाउंडेशन मध्ये तुम्हाला 20चं स्टील वापरायचं आहे, ज्या सळ्या आहेत त्या 20च्या वापरायच्या आहे, आणि जर आपण पैसे वाचवण्यासाठी
जर 10 च्या वापरल्या तर त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतं. त्यामुळे भारताने नेहमी प्रयत्न हा केलेला आहे की सर्व समाज अशा प्रकारे घडवण्याचा प्रयत्न केला की समाजाचा जो पाया आहे तो पाया मजबूत असला पाहिजे. तिथे कुठेही दुर्लक्ष व्हायला नको. सर्वसाधारणपणे काय, आपल्या जीवनाची जी धडपड असते ती कशासाठी असते? आपल्याला 2 पैसे कमवायचे असतात. सर्वसाधारण, अगदी काही त्याच्यामध्ये संकोच करण्यासारखी काहीच बाब नाही, की सर्वांना माहित आहे जी काही धडपड असते, तुमचं तथाकथित शिक्षण असो किंवा नोकरी असो, त्याच्यामध्ये जो मूळ हेतू असतो तो कुठेतरी पैसा कमावण्याचा असतो आणि त्याला सामाजिक मान्यता सुद्धा आहे. पण भारतामध्ये बघा, तो जो क्रम आहे तो क्रम कशा प्रकारे मांडलेला आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. म्हणजे सुरुवात कशापासून केली? धर्मापासून केली. आता धर्म म्हणजे तुम्ही जो कागदपत्रावर जो धर्म लिहिता त्या धर्माशी तसा विशेष संबंध नाही. धर्म म्हणजे डिसिप्लिन, धर्म म्हणजे फाउंडेशन. तुमचा जो पाया आहे, स्वतःला नीट ओळखणं, स्वतःचा जो पाया आहे तो मजबूत करणं, तो आधार आहे तो धर्म. की मी स्वतःला तुम्ही योग्य करा, स्वतःला पात्र बनवा, तुमच्यामध्ये ती पात्रता आली पाहिजे, स्वतःमध्ये ती एलिजिबिलिटी आली पाहिजे. जर योग्यता जर नसली आणि योग्यता नसताना जीवनामध्ये जर अर्थाचं आगमन झालं तर तो अर्थ तुम्हाला धर्महीनतेमुळे अनर्थाकडे घेऊन जातो. आणि सध्याच्या काळात नेमकं तेच घडत आहे. लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आहे, पण पैसा असून सुद्धा जीवनामध्ये तृप्ती नसण्याचं कारण हेच आहे की पैसा सांभाळण्यासाठी जी योग्यता हवी असते ती योग्यता लोकांमध्ये सर्वसामान्यपणे नाही. त्यामुळे जीवनामध्ये फक्त अपघात होतात पैसा आल्यामुळे, जीवन उन्नत होत नाही. घरामध्ये वस्तूंची भरभराट असून सुद्धा साधन सामुग्री प्रचूर प्रमाणात, अत्यंत जास्त प्रमाणात असून सुद्धा त्या वस्तूंच्या माध्यमातून जो आनंद प्राप्त व्हायला पाहिजे, जे खऱ्या अर्थाने सुख प्राप्त व्हायला पाहिजे, ते सुख प्राप्त होत नाही. कारण काय असावं? पैसा आहे म्हणजे अर्थ आहे. 1000 वर्षापूर्वी आदि शंकराचार्य अर्थाविषयी बोलताना म्हणतात की अर्थम अनर्थम भावय नित्यम नास्ति तत सुखलेशः सत्यम पुत्रादपि धन भाजाम भीती सर्वत्र एषा विहिता रीती. अर्थाला अनर्थ समजा, म्हणजे अज्ञानयुक्त जो अर्थ आहे, जर ज्ञान नसेल, संस्कार नसतील, पाया जर मजबूत नसेल तर अर्थ तुम्हाला अनर्थाकडेच घेऊन जाईल. अर्थाला अनर्थ समजा. नास्ति तत सुखलेशः सत्यम. अर्थामध्ये मनी इन इटसेल्फ, त्याच्यामध्ये एवढा अर्थ नाही आहे, एवढा सार नाही आहे. त्याला सार देण्याचं काम आपण करत असतो, त्याला अर्थाला अर्थपूर्ण करण्याचं काम आपण करत असतो. अर्थम अनर्थम भावय नित्यम नास्ति तत सुखलेशः सत्यम. यत्किंचितही सुख त्याच्यात नाही. जर पैशाला नीट हँडल नाही केलं तर काय होतं? पुत्रादपि धन भाजाम भीती. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याच्या मनामध्ये स्वतःच्या मुलाकडून सुद्धा, मुलाची सुद्धा त्याला भीती वाटायला लागते. कारण की इनसिक्युअर, स्वतःला ते इनसिक्युअर फील करतात. आणि सर्वत्र एषा विहिता रीती. एका व्यक्तीच्या बाबतीत सत्य यशातला भाग नाही आहे. अर्थ ही शक्ती आहे आणि ती शक्ती सांभाळण्यासाठी तुमच्यामध्ये योग्यता असणं गरजेचं असतं. आता ती शक्ती सांभाळण्याची योग्यता आहे ती धर्माच्या माध्यमातून, डिसिप्लिनच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होत असते. धर्म आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही कामना असतातच. कामना काही चुकीच्या नाहीये,
पण त्या कामना पूर्ण करताना तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने त्या कामना पूर्ण केल्या तरच त्या तुम्हाला कामनेपासून मुक्त करतात आणि स्वातंत्र्याकडे घेऊन जातात. जर कामना विकृत पद्धतीने जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्या कामना तुमचा नाशही करतात, जे आपण सध्याच्या परिस्थितीत करतो आहोत. प्रकृतीचा आपण आनंद घेत नाही आहोत, प्रकृतीला आपण ओरबाडतो आहोत. म्हणजे प्रकृतीवर अक्षरशः बलात्कार चाललेला आहे. हा सर्व व्यक्तिमत्व विकासाचाच भाग आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ काहीतरी ब्लेझर वगैरे घालून मोठे मोठे व्याख्यान देणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास नव्हे. व्यक्तिमत्व विकासाविषयी काही विकृत ज्या कल्पना जन्माला आलेल्या आहेत त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करणं फार फार गरजेचं आहे. आणि जवळपास काय म्हणता येईल की 99% लोक या विकृत संकल्पनेला बळी पडलेले आहेत. आतमधली ऊर्जा निर्माण होत नाहीये. फक्त बाह्य गोष्टींवरच मनुष्य निर्भर झालेला आहे आणि आतमधलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडे दुर्लक्ष होत आहे. जसं मी सुरुवातीला उदाहरण दिलं की मुळं महत्वाची की फळं महत्वाची. अगदी हे जे वाक्य आहे हे मंत्रासारखं लक्षात ठेवायचं की मुळं महत्वाची की फळं महत्वाची, देह महत्वाचा की मन महत्वाचं. जो व्यक्ती केवळ देहामध्ये अडकलेला आहे त्याला कधीही खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होत नाही. एक उदाहरण घ्या, मनाचा किती प्रभाव असतो जीवनावर. ते उदाहरण असं की तुमच्या पुढे तुमच्या आवडीचं जेवण ताटामध्ये वाढलेलं आहे, अगदी पंचपक्वान्नांनी युक्त. तुम्हाला आवडणारे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. ताट वाढलेलं आहे. तुम्ही एक घास तोंडात टाकता, तो चावता, खूप छान वाटतं, खूप स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. ज्यांनी ते भोजन तयार केलं, स्वयंपाक तयार केला, त्यांचं तुम्ही कौतुकही करत आहात आणि सगळं काही व्यवस्थित आहे. खूप आनंद दिला तुम्हाला पहिल्या घासाने. आता दुसरा घास तोंडात टाकला आणि तो पण चावायला सुरुवात केली. रस निर्माण होतो आहे त्या घासामध्ये. तेवढ्यात तुमचा मोबाईल वाजतो आणि तुम्ही मोबाईल कानाला लावता. तोंडामध्ये तो घास आहे, त्याचा आस्वाद घेणं सुरू आहे आणि फोनवर तुम्हाला अशी बातमी मिळते की तुमची अगदी जवळची व्यक्ती, नियरेस्ट अँड डिअरेस्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आता प्रश्न हा आहे की त्या घासाची चव बदलली की नाही. आता तुमचे चेहरे मला दिसत नसल्यामुळे तुमच्या डोळ्यामधले ते भावही मला दिसणार नाही. त्या घासाची चव बदलली. काय बदल घडलेला आहे? तोच घास आहे, ताटही तेच आहे, अन्नही तेच आहे. मग नेमकं काय बदललं? आणि सध्याच्या परिस्थितीत व्यक्तिमत्व विकासाचा जेव्हा प्रश्न येतो, फक्त तुमची बॉडी लँग्वेज आहे त्या बॉडी लँग्वेजवरच जास्त काम करतात. जे अज्ञानी, जे तथाकथित तुमचे जे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जे काही तथाकथित लाईफ कोच वगैरे आहे, त्यांचं मोटिवेशनच चुकीचं असतं ना. बघा, एक लक्षात घ्या, शकुनी सुद्धा खूप मोठा मोटिवेशनल स्पीकर होता. तो जन्मभर दुर्योधनाला मोटिवेट करत राहिला. तो आसुरी मोटिवेशनल स्पीकर होता आणि भगवान श्रीकृष्ण हे दैवी मोटिवेशनल स्पीकर होते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाच्या उच्च ध्येयाकडे मोटिवेट केलं आणि शकुनीने दुर्योधनाला जीवनाला निम्नतर
म्हणजे विनाशाकडे जाण्यासाठी मोटिवेट केलं. हा खूप मोठा फरक असतो की फक्त मोटिवेशन, व्यक्तिमत्व विकास हे जे शब्द जरी आपल्याला ऐकायला खूप चांगले वाटत असले तरी त्या शब्दांचं नीट विश्लेषण करणं फार गरजेचं असतं. आता मी अर्थाविषयी बोललो तर याचा अर्थ असा समज नाही करून घ्यायचा की अर्थप्राप्ती ही चुकीची आहे. अजिबात नाही. अर्थाची अवहेलना कधीही करू नये. ज्यावेळेस तुम्ही व्यक्तिमत्व विकासाचा विचार करता तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी ती पैशाची बाजू कमी जास्त प्रमाणात नक्कीच असते. अर्थाची कधीही अवहेलना करायची नसते. अन्नम न निंद्यात. अन्नाची निंदा करू नये. अन्न म्हणजे अर्थ, अन्न म्हणजे मॅटर. शेवटी ज्यावेळेस तुम्ही अन्न विकतच घेता ना, तर अन्न विकत घेण्यासाठी तुम्हाला अर्थाची गरज असते. त्यामुळे अर्थ आणि अन्न हे समानार्थी होतात. पहिले तुम्हाला माहित आहे की बार्टर सिस्टम मध्ये काय की पदार्थांचाच विनिमय, काय म्हणतात, परस्पर विनिमय व्हायचा. धान्यानीच आपण करन्सीचं काम ते धान्यानी घ्यायचं. तर अर्थाची कधीही अवहेलना करू नये. मी खूप सावकाशपणे बोलतोय हा. मला तुमच्यासमोर स्वतःला वक्ता म्हणून सिद्ध करायचं नाहीये. आणि मी स्वतःला जरी देवाच्या कृपेने चांगला वक्ता असलो तरीही मी स्वतःला वक्ता म्हणून समजत नाही. मी अवेकनर ही माझी भूमिका असते की प्रत्येक जीव हा जागृत झाला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की माय मेसेज कॅन बी पुट इन फ्यू वर्ड्स. आय ऑलवेज से अराइज अराइज अराइज. वन्स मॅन इज अवेकन्ड एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ. त्यामुळे तुमच्याशी माझं जे काही बोलणं सुरू आहे ना ते एक प्रकारचं ध्यान आहे. तुम्ही ध्यानात गेलाच पाहिजे. ध्यानात जाऊन स्वतःचं जीवन तुमच्या समोर उलगडलं पाहिजे की मी कोण. व्यक्तिमत्व म्हटलं म्हणजे तुमच्या पुढे तुमच्या जीवनाचे समस्त आयाम, तुमच्या जीवनाचे सर्व आयाम ते उलगडले पाहिजे. सध्या फक्त काही मर्यादित आणि फारच अनावश्यक असे आयाम उघडले जात आहेत. याची जी आवश्यकता आहे खूप सीमित काळापुरती असते. पैसा खूप कमवायचा, पण पैशाच्या सीमा लक्षात घेणं फार गरजेचं आहे. स्वतःला नेहमी प्रश्न करायचा, मनी इज मेंट फॉर मॅन और मॅन इज मेंट फॉर मनी. प्राधान्य कशाला द्यायचं? मनुष्य महत्वाचा आहे की पैसा महत्वाचा आहे? कोण कोणाची गुलामी करणार? मनुष्याने धनाची गुलामी करावी की धनाने मनुष्याची गुलामी करावी? मी गमतीने बरेचदा म्हणत असतो की पैसा वाढल्यानंतर काय होतो की 5 रुपयाचा जो चहा आहे ना तो 350 रुपयाचा होतो. बाकी जो चहा आहे चहामध्ये काहीही विशेष बदल घडत नाही. फक्त टेबल बदलतो, खुर्च्या बदलतात, हॉटेलचं नाव बदलतं. जो चहा तुम्ही टपरीवर 5 रुपये किंवा 10 रुपयामध्ये प्यायचे तोच चहा जास्त पैसा आल्यानंतर, पैशाची मात्रा वाढल्यानंतर, जीवनामध्ये जास्त अर्थप्राप्ती झाल्यानंतर तो चहा 350, 400, 500 रुपयाचा होतो. तर व्यक्तिमत्व विकासामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ही स्वतःविषयीची स्पष्टता निर्माण होणं. आणि ही स्पष्टता सध्या बऱ्याच लोकांमध्ये नाही. त्यामुळे व्यक्तिमत्व विकास हे फार 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 हे आवश्यक ठरतं की स्वतःला ओळखणं. व्यक्तिमत्व विकासावर बोलणारे बरेच लोक आहेत. ते फक्त काहीतरी मोजके पुस्तकं वाचून त्याच्यामधले जे वाक्य जशीच्या तसे लोकांसमोर मांडणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास नव्हे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे तुम्ही केवळ प्रेझेंटेबल आहात हे नव्हे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे तुमच्या आतमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा
तुम्हाला सतत एक बळ देत असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे की स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ. बल हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू. तुमच्या जीवनामध्ये नेहमी बलाचा संचार असला पाहिजे. तुम्ही नेहमी शक्ती संपन्न असला पाहिजे. त्या शक्तीचं जागरण म्हणजेच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास आहे. सध्या बघा, व्यक्तिमत्व विकासाची गरज का भासते आहे सध्या? कारण की आपल्याला तो व्यक्तिमत्व विकास सहजपणे घराच्या माध्यमातून, आजूबाजूच्या वातावरणाच्या माध्यमातून होत नाहीये. आता जसं मी तुमच्याशी संवाद साधतो आहे, तर तो संवाद साधण्यामध्ये संवाद झाल्यानंतर तुम्हाला मी तिथेच नाही सोडून देणार. मी माझ्यातर्फे कुठेही संकोच करणार नाही की तुम्ही भविष्यात सुद्धा माझ्या संपर्कात राहा. मी माझ्या बाजूने कुठेही माघार घेणार नाही. आता तुम्ही माझा कसा उपयोग करून घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी काही बाजार आणि मोटिवेटेड झालेला व्यक्ती नाही. व्यक्तिमत्व विकासामध्ये सर्वात महत्वाचं काय असतं की इथे पुस्तकी पांडित्य चालत नाही. व्यक्तिमत्व विकासामध्ये तुमच्या श्रोत्यांमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे, आणि ती इन्व्हॉल्वमेंट म्हणजे केवळ मनी बेस इन्व्हॉल्वमेंट नसावी. प्रेम जे आहे, प्रेमाचा भाव जर नसला तर व्यक्तिमत्व उमलत नाही. व्यक्तीचं जीवन जे आहे ते खुलत नाही. त्याचं एक उदाहरण देतो. तुम्ही नारदाची आणि वाल्याची गोष्ट सर्वांनी ऐकलेली आहे. वाल्या जो आहे सामाजिक दृष्टीने खूप क्रूर असा व्यक्ती आहे आणि त्याचं समाजामध्ये काहीही स्थान नाही. मी अगदी टोकाचं उदाहरण घेतलेलं आहे. त्याचं समाजामध्ये काही विशेष स्थान नाहीये. सगळे त्याला क्रूर समजतात. आताच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर तो आतंकवादी आहे, मर्डरर आहे, लोकांना त्रास देणारा असा व्यक्ती आहे. पण नारदाने त्या वाल्याच्या जीवनात जे परिवर्तन घडवून आणलं ते कसं शक्य झालं? फक्त प्रेमाच्या जोरावर. नारदाने वाल्यावर भरभरून प्रेम केलं. शेवटपर्यंत नारदाने वाल्याचा हात सोडला नाही. आणि पुन्हा काय, पुन्हा महत्वाची गोष्ट, व्यक्तिमत्व विकास हा काही 1 hour शो नाही आहे. हा 3 तासाचा शो नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली जी काही फसवेगिरी चाललेली आहे त्याच्यापासून स्वतःला सावधान करणं फार फार गरजेचं आहे. लगेच काहीतरी थोडा वेळ काहीतरी क्युरिओसिटी म्हणून एखादा सेशन जॉईन केलं आणि लगेच लेफ्ट केलं, त्याच्यातून काहीही मिळणार नाही. तुम्हाला 20-25 मिनिटांमध्ये फक्त ऐकून ही सुरुवात होऊ शकते. की जसं प्रतिभा म्हणाली की स्वामीजींच्या संपर्कात राहा. व्यक्तिमत्व विकास तेव्हाच शक्य होतं की ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारणारा किती गांभीर्याने आणि किती खोलीतून तो प्रश्न विचारतो त्यावर महत्व असतं. कृष्ण आणि अर्जुनाचा जो संबंध होता तो नात्याचा संबंध पण होता, पण भगवद्गीता ही नात्यातून जन्माला आलेली नाही. ज्यावेळेस अर्जुनामध्ये ती योग्यता निर्माण झाली त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णाने गीतेचं जे काही जागृती आहे, गीतेची जागृती अर्जुनाच्या जीवनात घडली. नाहीतर कृष्ण आणि अर्जुनाचा जो संबंध होता, कृष्ण हा अर्जुनाचा साळा होता. अर्जुनाला कृष्णाची बहीण ही अर्जुनाची बायको होती. त्या दृष्टीने जर विचार केला तर भगवद्गीता त्याला तर फार सहज उपलब्ध व्हायला पाहिजे होती. पण पुस्तक रूपाने जरी अर्जुनाला भगवद्गीता सहज उपलब्ध झालीही असती तरीही अर्जुनाला त्या भगवद्गीतेचं आकलन झालं नसतं.
कारण ती योग्यता नाही. आणि जीवनामध्ये जे वेगवेगळे अनुभव येतात, त्या अनुभवातून तुमच्या जीवनात मॅच्युरिटी येत असते, तुम्ही योग्य बनत असता. त्यामुळे कोणतीही परिस्थिती तुम्हाला कधीही खाली घेऊन जात नाही, जर त्या परिस्थितीचा योग्य उपयोग करण्याची क्षमता, करण्याचे सामर्थ्य जर तुमच्यामध्ये असलं तर. त्यामुळे आपले जे काही सक्सेस आणि फेल्युअरचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर पण विचार करणं गरजेचं ठरतं, की सक्सेस कशाला म्हणायचं, फेल्युअर कशाला म्हणायचं. खूप एखाद्या व्यक्तीकडे खूप प्रचूर प्रमाणात धन आहे, ती सफलतेची परिभाषा नाही, ती सक्सेसची डेफिनेशन नाही. सक्सेस काय आहे, की तुम्ही नेहमी कोणत्याही परिस्थितीत एक ऊर्जित अवस्थेत राहता, तुमच्या आतमधली ऊर्जा कधीही कमी होत नाही, अशी अवस्था प्राप्त होणं ते सर्वात मोठं जीवनातलं यश आहे. इथे उदाहरण म्हणून राजा रामचंद्राचं उदाहरण घेऊया. युवक राम, तरुण राम, त्याचा राज्याभिषेक होणार. चहूबाजूनी उत्सवाचं वातावरण आहे. प्रत्येक बाजूनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. बरेच लोक कौतुक करतायत की आता राम हा राजा होणार, राजा रामाचा राज्याभिषेक होणार आहे. आता रामाची मानसिक अवस्था काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. पण राम शांत, धीर, स्थिर आहेत. रामामध्ये कोणतीही चंचलता उत्पन्न झालेली नाही. राम सध्याच्या भाषेत सांगितलं तर एक्साइटेड नाही आहे, उत्तेजित नाही आहे. राम धीर स्थिर आहे. आता काही काळानंतर पूर्ण चित्र बदलतं. काय चित्र आहे? रामाला वनवास देण्यात आला. कैकेयीने रामाला वनवास दिला. सगळीकडे खूप गंभीर वातावरण तयार झालेलं आहे, शांत वातावरण तयार झालेलं आहे. बऱ्याच लोकांना वाईट वाटतंय, हे काय अघटित घडलं. आता बाहेरची परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा युवक राम, तरुण राम, त्यांची मानसिक स्थिती कशी आहे? जशी अगोदर होती तशीच आहे. त्याचं वर्णन एका संस्कृत प्रार्थनेमध्ये अशा प्रकारे येतं. प्रसन्नताम यान गत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः मुखांबुजश्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगल प्रदा. माझ्यावर असे प्रभू रामचंद्र प्रसन्न राहो की जे राज्याभिषेक होणार म्हणून उत्तेजित होत नाही, प्रसन्न होत नाही, आणि त्यांना वनवास प्राप्त झाला म्हणून ते डिप्रेशन मध्ये जात नाही, ते फ्रस्ट्रेशन मध्ये जात नाही, ते विचलित होत नाही, असे प्रभू रामचंद्र माझ्यावर सदा प्रसन्न राहोत. आता हे जे गुण आहे ते आपल्यामध्ये 100% जरी नसले तरी काही प्रमाणात उतरवण्याचा प्रयत्न करायचा. आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो, हे काही एका दिवसात होणारी घटना नाही आहे. जसं इंजिनियर व्हायचं असलं किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असलं तर जीवनाचे तुम्ही मोलाचे 15, 17, 18, 20 वर्ष देता. 25 वर्ष आपण अभ्यास करतो, वेगवेगळ्या MPSC, UPSCच्या परीक्षा देतो, आणि त्या सर्व परीक्षांचं सार काय आहे? तर एक चांगलं पॅकेज मिळवणं. आता जीवनाविषयी जर तुम्हाला प्रभुत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी स्वतःला वेळ देणं फार फार गरजेचं आहे. त्यामुळे सारभूत गोष्ट अशी आहे की स्वतःला वेळ द्यायचा. तुम्ही देहाला नक्कीच वेळ देता, पण मनाला अजिबात वेळ देत नाही. भारतीय ज्या परंपरा आहे त्या परंपरांमध्ये देहाची आणि मनाची खूप चांगल्या रीतीने सांगड घातलेली आहे. त्यामुळे मला हे इथे सांगायला आवडेल की आपल्या इथले जे सण आहेत, आपल्या इथल्या ज्या परंपरा आहेत,
त्या परंपरांना नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. भविष्यात आपण संपर्कात राहू. आणि मला आवडेल, आता तुमची इच्छा विचारायला मी ऑडियन्सला नेहमी त्यांची इच्छा विचारत असतो की मी माझा नंबर तुमच्यासोबत शेअर करू का. बरं ठीक आहे, मी असं गृहीत धरून चालतो की हो, तुम्हाला माझा नंबर घ्यायला आवडेल, म्हणून मी माझा नंबर तुमच्यासोबत शेअर करतो. आणि भविष्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर जर माझ्यामुळे आनंद येत असेल, तुमच्या जीवनामध्ये जर माझ्यामुळे सुटसुटीतपणा येत असेल, तर माझ्यातर्फे काहीही संकोच नाही. जसं सांगितलं, माझं नाव आहे स्वामी श्रीकंठानंद आणि माझा नंबर आहे 98229822703688. पुन्हा एकदा रिपीट करतो, 9822703688. आज मी तुमच्यासाठी ही सुरुवात करून दिली की स्वतःवर भरभरून प्रेम करा. स्वतःचं शरीर नीट जाणून घ्या. स्वतःच्या शरीराची नीट हालचाल समजून घ्या. मनामध्ये 24 तासामध्ये मनामध्ये कशा वेव्स तयार होतात, मनामध्ये कसे तरंग तयार होतात, ते तरंग समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि बाजाराच्या आहारी जायचं नाही. स्वतःचं जीवन बाजाराच्या ताब्यात द्यायचं नाही. हा नित्य संकल्प असला पाहिजे की मी माझं जीवन जगणार. मला अर्थप्राप्ती करायची आहे, तर अर्थाचा जीवनामध्ये काय अर्थ आहे हे पण समजून घेणं फार गरजेचं आहे. की अर्थप्राप्तीमुळे तुमच्या ज्या कामना आहेत त्या कामना पूर्तीसाठी मदत होते. पण ती अर्थप्राप्ती योग्य पद्धतीने करून जी कामना पूर्ती आहे ती योग्य पद्धतीने करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला धर्माचं अधिष्ठान असणं फार गरजेचं आहे. जर शिस्तबद्ध जर जीवन नसलं तर जीवन विस्कळीत होऊन जातं. या काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी अजिबात नाहीये. याला खूप काही मोठं आध्यात्मिक तत्वज्ञान, रॉकेट सायन्स अजिबात नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टींनी जीवन घडत असतं. जीवन कधीही मोठ्या मोठ्या गोष्टींनी घडत नाही. जीवन हे नेहमी तुम्ही छोट्या गोष्टींकडे जर नीट लक्ष दिलं तरच तुम्हाला मोठ्या गोष्टी खूप सहजपणे साध्य होत असतात. जो वटवृक्ष असतो, वटवृक्षाचं जे बीज असतं ना ते फार छोटं असतं. त्या बीजाकडे जर नीट लक्ष दिलं तरच तुमच्या जीवनामध्ये तो विराट व्यापक वटवृक्षाचं आगमन होईल. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता 4:50 झालेली आहेत. तर याच्यानंतर आपले जे आयोजक आहे ते काय निर्देश देतील त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. धन्यवाद स्वामीजी. स्वामीजींकडे एखादा विषय बोलायला दिल्यानंतर किंवा स्वामीजींशी गप्पा मारत असताना मार्गदर्शन हा शब्द मला औपचारिकतेमुळे वापरावा लागतो. कधीही जीवनात काही अडचण आली किंवा असं कुठे कन्फ्युजन वाटलं तर स्वामीजींसमोर जाऊन बसायचं किंवा स्वामीजींना एखादा फोन करायचा आणि फक्त ऐकायचं आणि सगळे रस्ते असे क्लिअर होत जाताना मला तरी दिसतात. मला आपणा सर्वांना आवर्जून सांगावं असं वाटतं की अभिव्यक्ती हे नाव माझ्या डोक्यात खूप दिवस जरी फिरत असलं तरी त्याबद्दल मला प्रचंड कन्फ्युजन होतं. कारण हे नाव खूप ठिकाणी वापरलेलं आहे किंवा काही संस्था या नावाने ऑलरेडी सुरू आहेत. मग या सगळ्या कन्फ्युजन मध्ये माझा पहिला फोन आदरणीय स्वामीजींना होता. त्यावेळी अभिव्यक्तीच हे नाव आणि कसं फायनल करायचं, का करायचं याबद्दलचे गायडन्स असतील किंवा अगदी अभिव्यक्तीचा लोगो काय असावा, कसा असावा, हे अगदी स्वामीजींनी मोजून मला 9 मिनिटात सांगितलं होतं. आणि अगदी एका दिवसात माझ्या मते 3 तासात हा लोगो बनून पूर्ण झाला होता, ज्यात स्वामीजींचं मार्गदर्शन 3 मिनिटात मला पूर्ण क्लॅरिटी मिळाली होती. आणि आत्ता व्यक्तिमत्व या विषयाबद्दल स्वामीजी जे म्हणाले, मला खात्री आहे की आपल्यापैकी काही जणांनी त्याचे नोट्स काढले असतील किंवा काही जणांनी महत्वाचे जे मुद्दे आहेत ते नक्कीच कुठेतरी लिहून ठेवले असतील, रेकॉर्ड करून ठेवले असतील. स्वामीजींचा नंबर आणि हे पूर्ण स्वामीजींचं आत्ताचं मार्गदर्शन युट्यूबच्या स्वरूपात, युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह या दोन्ही व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला उपलब्ध असेल. त्याची लिंक सुद्धा सर्वांना फॉरवर्ड केली जाईल, जेणेकरून पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे ज्यांना आज जॉईन होता आलं नाही त्यांनाही हे पुन्हा ऐकता येईल. तर मुळात आत्ताचा जो यानंतरचा माझा कंटिन्यू करायचा विषय होता त्यातले बरेचसे मुद्दे स्वामीजींच्या बोलण्यातनं क्लिअर झालेले आहेत. तर त्याबद्दल मी खरं तर स्वामीजींना धन्यवाद म्हणतो.
अभिव्यक्तीची जी कार्यप्रणाली आहे किंवा अभिव्यक्तीची संकल्पना याबद्दल सांगत असताना मुळात काही वर्षांपूर्वी, मी आता मुद्दाम नाव घेणार नाही कारण मला कुठल्याही प्रकारच्या वादाला सुरुवात करायची नाहीये, परंतु मार्केटमध्ये मोटिवेशनल स्पीकर्सचा जो सुळसुळाट झालेला आहे त्याने मी खूप गोंधळलो होतो. दिल्लीत असताना भरपूर रिकामा वेळ असायचा, म्हणून काय करायचो तर मार्केटमध्ये काय चालू आहे हे समजून घ्यावं म्हणून जाऊन बसायचो अशा काही लेक्चर्सना. आणि तिथे गेल्यानंतर यांचे विषय जे होते हे खूप चांगले, म्हणजे खरंच चांगले असायचे, की नेमके तुम्ही कुठल्या कलरचे सूट वापरावेत, तुमचे बूट आणि तुमचा जो बेल्ट असेल त्याचा रंग काय असावा, तुम्ही खिशाला पेन लावत आहात तर तो पेन कसा असावा. तर असे इतके चांगले चांगले बाह्य जगताशी रिलेटेड असणारे मुद्दे जे आहेत ते कुठेतरी व्यक्तिमत्व या विषयावरती माथी मारलेले असायचे. मग असंच ग्रॅज्युएशनला असताना व्यक्तिमत्व या विषयावरती एक पीपीटी प्रेझेंटेशन मी दिलं होतं. तर ह्या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये मी पर्सनॅलिटी आणि व्यक्तिमत्व या शब्दाचा पहिल्यांदा वेगवेगळ्या अर्थाने जो आहे तो समोर मांडला होता. तर मुळात पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या शब्दापासून आलेला आहे. पर्सोनाचा अर्थ मुखवटा. मग मुखवटा कसा, तर समजा मी आता इथून एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी मस्त 3 पीस सूट घालतोय, एखादं छान फॉसिलचं घड्याळ घालतोय किंवा रॅडोचं वगैरे घड्याळ, अगदी ओरिजिनल परवडत नाही म्हणून फर्स्ट कॉपी घालतोय का, तर लोकांना माझ्या प्रती अट्रॅक्शन वाटलं पाहिजे, माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे. आणि दुसरा शब्द येतो तो व्यक्तिमत्व, जिथे मी कसा दिसतो याच्यापेक्षा मी कसा आहे हे जास्त महत्वाचं ठरतं. मग मी कसा आहे, तर जर मी जसा सगळ्यांसमोर वागतोय वैयक्तिक आयुष्यात सुद्धा मी तसाच आहे. मी फक्त एखाद दिवशी बीच वरती साफसफाई करायला जात नाहीये की त्या दिवशी गेलो तर कॅमेरा दिसतोय म्हणून फोटो काढायचे, मस्त त्या दिवशी अगदी एखाद्या फ्रेम मध्ये यायचं, साफसफाई करायची आणि सगळं करायचं, आणि दुसऱ्या दिवशी बीचच्या बाजूनी चालत असताना अरे बॉटल तर पडलीये कोणीतरी उचरेल म्हणून असं पुढेच निघून जायचं. तर जी गोष्ट मला सगळे पाहत असताना मी करतो तीच गोष्ट सगळे नसताना, मी एकटा असताना सुद्धा करणं, याला कुठेतरी मी व्यक्तिमत्व समजतो. मग अभिव्यक्तीनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कसा केलाय हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. किंबहुना माझं प्रयोजन आजच्या कार्यक्रमाचं किंवा माझ्या आत्ताच्या बोलण्याचं तेच आहे. मुळात व्यक्तिमत्वासाठी स्वामीजींनी जे आधी सांगितलं की धर्म किंवा डिसिप्लिन प्रचंड महत्वाचा आहे. मग आता हा डिसिप्लिन कुठून येतो, तर अगदी असं होईल का की आपण शाळेतल्या मुलांना पकडून आणलं आणि त्यांना अगदी एखाद्या छडीच्या जोरावर शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, मग ती शिस्त असेल की भीती असेल? बहुतांश वेळा ती शिस्त निर्माण होण्याऐवजी मुलांमध्ये भीती आणि धास्ती तयार होते. म्हणून शिक्षक वर्गात येत आहेत हे कळल्यानंतर आपण शांत बसतो, पण शिक्षक वर्गात यायची वेळ झाली म्हणून शांत कधीच बसत नाही. मग हा आदर किंवा ही मुळात त्या परिस्थितीची जाणीव आपल्यात कशी विकसित होईल, तर यासाठी मी अनेक थिअरीज किंवा अनेक गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हेच ग्रॅज्युएशनच्या दिवसांमध्ये असताना एक खूप छान पुस्तक माझ्या समोर आलं. ते पुस्तक होतं फ्रेम्स ऑफ माइंड. डॉक्टर हॉवर्ड गार्डनर हे एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहेत, यांचं हे पुस्तक. यांनी या पुस्तकात म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्ती जी असते त्या व्यक्तीमध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स असतात. आता थोडंसं हे माझ्यासाठी नवीन होतं. मग याच्यावरती वाचताना असं जाणवलं की ट्रॅडिशनल मेथडनी आतापर्यंत एखादी व्यक्तीची गणित किती चांगली आहेत, विज्ञान किती चांगलं आहे, त्याचा लॉजिक बेस किती चांगला आहे, यावरनं आपण त्याला इंटेलिजंट म्हणायचो. पण एखादी व्यक्ती जी कलेमध्ये चांगली आहे, जी संगीतात चांगली आहे, किंवा जिचं हस्ताक्षर खूप सुंदर आहे, जिला नृत्य खूप चांगल्या प्रकारे जमतं, खेळाडू चांगली आहे, अशा व्यक्तींना आपण कधी इंटेलिजंट म्हटल्याचं आठवतंय का? नाही, आपण यांना फार तर आर्टिस्ट म्हणतो किंवा चांगले खेळाडू म्हणतो, चांगले कलाकार म्हणतो. तर या इंटेलिजन्सच्या व्याख्या ज्या आहेत नवीन, या कुठेतरी पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत घेऊन येण्याचा प्रयत्न आपण अभिव्यक्तीकडून करत आहोत. जसं स्वामीजी म्हणाले अगदी माझ्या पहिल्या फोनमध्ये, जेव्हा ही कल्पना स्वामीजींना सांगितली, स्वामीजी म्हणाले की निश्चितच अर्थार्जन हा तुझा यातला हेतू असणारच आहे, पण यातनं आपण समाजासाठी काय करत आहोत किंवा आपण जे समाजाला देणं लागतो ते पूर्ण होत आहे का? तर मला आज मी त्या दिवशी स्वामीजींना याचं उत्तर काही दिलं नव्हतं, मी थोडासा अंतर्मुख झालो, आणि आज मी तुम्हाला सर्वांना याबद्दल आवर्जून सांगतो की यातनं जे काही उभं करायचं आहे ती एक समाज व्यवस्था वेगळ्या पद्धतीने उभी करायची आहे. ती कशी, तर यासाठी 3 मॉड्यूल आपण बनवलेले आहेत. पहिलं मॉड्यूल जे आहे ते लहान मुलांवरती काम करेल. या लहान मुलांसाठी आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशनला सुरुवात करत आहोत.
यामध्ये शाळेतल्या मुलांसाठी शाळेतच सुरुवातीला आठवड्यातनं 2 दिवस अशा स्वरूपात आपण एक अभ्यासक्रम देणार आहोत, ज्यामध्ये मुलांना ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून लाईफ स्किल्स शिकवले जातील. मग हे लाईफ स्किल्स कोणते? तर सगळ्यात आधी त्यांचं स्टेज डेअरिंग, त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढेल, समोर येऊन बोलण्याची कला कशी अवगत होईल, यासाठी काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतील. पुढे जाऊन आपल्या सोबत एका ग्रुपला घेऊन जायचंय, तर त्या ग्रुपला सोबत कसं घ्यायचं, समोरच्याच्या भावना, आपल्या भावना यांचा समन्वय कसा साधायचा, या सर्वांसाठी काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज, एकत्र येऊन संभाषण करणं, एकमेकांचे इंटरव्ह्यूज घेणं, अशा अगदी छोट्यांपासून मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत. इथे मला सांगायला आनंद होतोय की आतापर्यंत आयक्यू वरती फोकस करणारी एज्युकेशन सिस्टम थोडीशी बदलून आपण इमोशनल कोशंट कसा वाढवता येईल, एखाद्या व्यक्तीचा भावनांक कसा वाढवता येईल, याकडे घेऊन जात आहोत. की समजा मी आता एखाद्या शर्यतीत पळतोय, ती शाळेतली शर्यत आहे आणि माझा मित्र खूप जोरात पडतो, अशा वेळी माझ्यातली कुठली भावना जागृत असायला हवी? जर ती शाळेची एक छोटी स्पर्धा आहे, तर अशा वेळी माझ्यात कुठेतरी एम्पथी असायला हवी. मी थांबून 2 मिनिट त्याच्याकडे पाहायला हवं, ना की मी तसंच पुढे जायला हवं. ही भावना स्वतःकडे बघत असताना त्या बाजूच्या व्यक्तीकडे कुठेतरी एक प्रकारे एम्पथीच्या भावनेने बघणं, सहानुभूतीने बघणं गरजेचं झालेलं आहे. आज कुठेतरी मला सांगायला वाईट वाटतं की एम्पथी ही जी क्वालिटी आहे ही अशी दुर्मिळ होत चाललेली आहे. सगळ्यांकडे सिंपथी मिळते, अरे रे खूप वाईट झालं हे आपण ऐकतो, पण थोड्या वेळाने कानावर पडतं, ठीक आहे ना, त्याचं दुःख आहे, मी काय करू. जर आपण थोडेसे भूतकाळात गेलो, आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना आपण विचारलं की पूर्वी घरातलं कोणी वारलं तर पूर्ण परिवार जो असतो तो 10 दिवसांपर्यंत सुतक पाळत असायचा. आता होतंय कसं की अगदी 10 दिवस तर नाही नाही, ते आमच्या थोडे लांबच्या नात्यातले 4 दिवसपर्यंत ठीक आहे. तर मुळात आपण जे संकुचित होत चाललेलो आहोत, जे एकलकोंडे होत चाललेले आहोत, ते आपल्या विकासाला पाठी ढकलत आहे. मला असाच एक प्रश्न आला होता अभिव्यक्तीमध्येच, जेव्हा मी प्रश्नोत्तर घेतली होती. सगळे म्हणे की सर याची गरज आत्ताच का पडतीये, हे आधी तर असं काही नव्हतं, मग तर आधी सगळे चांगले होते. तेव्हा मी उत्तर देताना सहज म्हणालो की पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्या, मुलांवरती वेळ देऊन संस्कार करायला आजी आजोबा, त्यांचे अन्य नातेवाईक होते आणि हे सगळे मुलांशी संवाद साधत असत. मुलांना आपल्या परिवाराचा लळा होता. आता तुमच्यापैकी भरपूर जणांना मी विचारतो, तुम्ही कधी असं बघितलंय का, तुम्ही काम करून आलात आणि दिवसभरात काय झालं हे तुमच्या आई वडिलांना किंवा कोणाला सांगायची तुम्हाला इच्छा झाली आहे का? किंवा कधीतरी प्रेमाने तुम्ही आई वडिलांच्या जवळ जाऊन तुमच्या आयुष्यात काय चालू आहे हे त्यांना सांगायचा प्रयत्न केला आहे का? आपण खूप जास्त एकलकोंडे होत आहोत आणि इथूनच सुरुवात होतीये स्ट्रेसचा आपल्यावरती दुष्परिणाम व्हायला. मी पुन्हा एकदा सांगतो, स्ट्रेस माझा आजचा विषय नाही, परंतु 2 वेळीच सांगतो, स्ट्रेस हा कधीच आपल्यासाठी वाईट नसतो. स्ट्रेस हा आपला खूप चांगला मित्र आहे. विचार करा, तुम्हाला कसला स्ट्रेसच नाहीये, म्हणजे तुम्ही एकदम रिलॅक्स आहात, तुम्हाला कसली काळजीच वाटत नाहीये, तर तुम्ही ते काम करायला जाल का? नाही. पण त्या स्ट्रेसचा जर आपण जास्त विचार करत बसलो आणि जर आपण प्रॉब्लेम वरतीच फोकस करत बसलो, तर आपल्याला समस्या ज्या आहेत त्या जाणवू शकतात. म्हणून एकलकोंडे राहिल्याने काय होतं, आपण कुणाकडनं सल्ले घेऊ शकत नाही, आपण कोणाशी बोलू शकत नाही आणि परिणामी स्ट्रेस आणि डिप्रेशनचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं. म्हणून कुठेतरी एकमेकांवरती डिपेंडंट असणारी जी सोसायटी आहे ती पुन्हा तशीच बनवायची. आपण कुठेतरी इंटर डिपेंडंट आहोत, त्याच्यापेक्षाही आपण सप्लिमेंटरी काम करतो, आपण इंटर कनेक्टेड आहोत आणि ही सोसायटीची व्याख्या तशीच ठेवायची. म्हणून मुलांमध्ये इंटरपर्सनल ॲबिलिटी निर्माण करणाऱ्या ऍक्टिव्हिटी, ज्यातनं मुलांचा इमोशनल कोशंट वाढेल. हे ऐकायला खूप मोठं वाटतं का, तर मी मोठे मोठे शब्द घेऊन तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. मानसशास्त्र हे एवढ्यासाठीच प्रसिद्ध आहे की एखादा मोठा 10-12 असे अक्षरांचा शब्द उच्चारला की समोरचा हा हे काहीतरी असेल. तर मुळात असं काही नाही, हे अगदी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी बेस्ड मधनं आपण मुलांना शिकवणार आहोत आणि मुलांमध्ये ऍक्टिव्हिटी प्रोग्रेस करणार आहोत आणि ह्या प्रोग्रेसना प्रॉपर मॅप करणार आहोत. हळूहळू याच्यात आपण पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट देतोय का, तर मुलांचं आणि पालकांचं एक नातं तयार व्हायला लागेल. हल्ली गोंधळ होतोय, त्या मुलांचं आणि पालकांचं नातं तुटत चाललंय. पालकांची अपेक्षा असते की मी मुलाला चांगल्या शाळेत पाठवतोय, येणं केणं प्रकारेनं त्याच्या लाखांमधल्या फीज भरतोय, तर त्यांनी पहिलंच यावं, त्याला चांगलं कॉलेज मिळावं, त्याला चांगली नोकरी लागावी आणि एकदाचा मस्त तो सेटल व्हावा. मग सेटलची व्याख्या ही आहे का की एखादा आयटी इंजिनियर जो वर्षाला 13 ते 15 लाखांचं पॅकेज घेतोय, पण रात्री झोपताना तो असं डोकं पकडून झोपतोय? खरंच याला सेटल्ड म्हणता येईल का की तो त्याच्या 3 BHK मध्ये मस्त 24 डिग्री एसीचं टेम्परेचर करून डोक्याला हात लावून बसलाय?
आणि त्याच्या समोर एखादा व्यक्ती आहे जो कदाचित 5 ते 6 लाख रुपये कमवतोय, त्याचं घर व्यवस्थित चाललंय, रविवारी त्याला वाटतं म्हणून तो गाडी सुरू करतोय, एखाद्या एखाद्या गावात जातोय, तिथल्या गावातल्या मुलांना एकत्र करतोय आणि त्या मुलांसोबत खेळतोय, गप्पा मारतोय. विचार करा तुम्ही सक्सेसफुल कोणाला म्हणा, ज्याच्याकडे पीस ऑफ माइंड आहे त्याला, की ज्याच्याकडे अमाप पैसा आहे त्याला. तर ही सक्सेसची व्याख्या पालकांमध्ये रुजवण्यासाठी आपण या मुलांसोबत पालकांनाही काही सत्र देणार आहोत. यानंतरची जी कन्सेप्ट येते अभिव्यक्तीमध्ये, ती काही टेस्ट आपण तयार केलेल्या आहेत. आता मुळात भारतीय संस्कृती जी आहे ही पॉझिटिव्ह सायकोलॉजीला घेऊन पुढे जाणारी आहे. म्हणजे थोडंसं काही लोकांना आता असं वाटेल की मी उगाच संस्कृतीचा उदो उदो करतोय, बट कोणाला ज्यावेळी वेळ असेल मला एखादा फोन करा, मी ह्याच विषयावरती तुमच्याशी नक्की चर्चा करेन. भारतीय संस्कृतीमध्ये आता स्वामीजींनी जे आदर्श प्रभू श्रीरामांचं उदाहरण दिलं, रामरायांना ती भावना कुठून आली असेल? किंवा एकनाथजी रानडे, विवेकानंद केंद्राचे संस्थापक, यांच्या समाधीवरती भगवद्गीतेतली एक ओळ, एक श्लोक लिहिलेला आहे की मुक्त संगोन हन्वादी धृत्युत्साह समन्वित. मुळात काय आहे की एखादी अशी व्यक्ती जिला कशाशीच अटॅचमेंट नाही, जिला कसलं दुःख होत नाही, जिच्याकडे धृती पण आहे, उत्साह पण आहे, आणि सगळं असताना सुद्धा ती गोष्ट केल्यानंतर त्यातनं रिझल्ट येतात की नाही याच्याशी काहीच अटॅचमेंट राहत नाही, इतकी व्यक्ती जी आदर्श करता आहे. हे कसं होऊ शकते एखादी व्यक्ती? तर जेव्हा त्या व्यक्तीला स्वतः काय कमी आहे ते माहित असेल, ती डेव्हलप कशी करायची ती माहित असेल. आणि यासाठी कुठेतरी मला आपल्या राजयोगातले यम नियम महत्वाचे वाटतात. जर अर्ली एज पासून यम नियम या गोष्टींना धरून आपण आपली स्वतः प्रती काय कर्तव्य आहेत आणि समाजाप्रती काय कर्तव्य आहेत ही पूर्ण करायला घेतली, तर एक चांगला समाज निर्माण व्हायला लागेल आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुधारायला लागेल. म्हणजे अगदी शौच संतोष झालं, स्वाध्याय झालं, या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या इग्नोर केल्या, आणि आज पाश्चात्य जगातनं जेव्हा त्या माइंडफुलनेस किंवा अशा वर्ड्स मधनं आल्या तेव्हा आपण वेड्यासारखे त्याच्या पाठी पळतोय. त्यामुळे कुठेतरी इंडियन पॉझिटिव्ह सायकोलॉजीला घेऊन या सर्व मॉड्यूल्स आहेत. या मॉड्यूल्सचं मार्केटिंग करणं किंवा या मॉड्यूल्स बद्दल अधिक माहिती देऊन ते किती छान आहे हे तुमच्या मनावरती बिंबवणं हा आजचा अजिबात उद्देश नाही. फक्त मला तुमच्या सर्वांच्या मदतीची आणि सोबतीची गरज आहे, कारण तिसरं मॉड्यूल जे आहे हे यासाठीच आहे, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम. एकटा दिनेश किंवा एकटी प्रतिभा आज कुठेच जाऊ शकत नाही. किंवा जर आम्ही असा विचार केला तर कदाचित हे एका संकुचित वर्गापर्यंत किंवा कमी लोकसंख्येपर्यंत जाईल आणि हे खूप कमी लोकांना याचा फायदा होईल. त्यापेक्षा जर आपल्याला खूप चांगले शिक्षक जे आहेत किंवा तुमच्यापैकी जे युवा लोक आमच्या सोबत अजून एकत्र आले, तर हे आपण अतिशय नॉर्मल बेसवरती डे टू डे रुटीन सारखं प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात चालवू शकू आणि हे सगळीपर्यंत जाईल. मी तुमच्याकडे वेळ मागतोय त्यावेळी मला जाणीव आहे की तुम्ही तुमचा वेळ जो आहे हा देताय, तर त्यातनं तुमचा चरितार्थ किंवा तुमची कुठलीही गोष्ट ही चालायला हवी आणि ती चालेल याची मला शाश्वती आहे. परंतु त्याच सोबत आपण समाजाला जे काही देणं लागतो ते देणं कुठल्या ना कुठल्या अँगलनी पूर्ण होईल. याबद्दल, या कन्सेप्ट बद्दल अजून एकच वाक्य सांगेन. मॅनिफेस्टेशन ऑफ पोटेन्शियल हे याचं ब्रीदवाक्य आम्ही घेतलेलं आहे. आपल्या प्रत्येकामध्ये क्षमता आहेत. कुठल्या कुठल्या क्षमता आहेत अगदी सहज सांगून जातो. आज आपल्यातला कुठलाही जण एक उत्तम वक्ता होऊ शकतो. आज आपल्यापैकी कोणी एक चांगला खेळाडू होऊ शकतो. आज आपल्यातला प्रत्येक जण जो आहे तो कुठल्याही भाषेवरती पकड आणू शकतो. तो सगळ्या गोष्टी करू शकतो. फक्त स्वामीजी जे म्हटले ना, अवेकन, आपल्याला काय व्हायचंय, जागृत व्हायचंय. तर ते जागृत होण्यासाठी जी माध्यमं आहेत ना, ही छोटी छोटी माध्यमं आम्ही लहान मुलांपासून सुरू करत आहोत. याचसोबत आपले 2 जे आहेत ना, हे फ्री उपक्रम असणार आहेत, जे असेच लाईव्हच्या माध्यमातून होतील. यात एक करिअर बडी नावाची आपण युट्यूबची मालिका सुरू करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मानसिक दृष्ट्या शांत, स्टेबल आणि सुखी असलेल्या लोकांचे इंटरव्ह्यूज आपण घेणार आहोत. कदाचित त्यांचा पगार एखाद्या IT इंजिनियर पेक्षा 1/3 असेल, पण आज ती लोक स्वतःच्या क्षेत्रामध्ये आनंद मिळवत आहेत. रोज रात्री झोपताना चेहऱ्यावरती स्माइल घेऊन झोपतायत आणि ती त्या गोष्टींमधनं बाकीच्या लोकांना देखील मदत करतायत. अशा लोकांचे इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्या क्षेत्रात जात असताना त्यांनी काय काय मेहनत घेतली, कुठल्या कुठल्या त्यांना अडचणी आल्या, त्याच्यावरती त्यांनी कशी मात केली, हे सर्व त्या सत्रांमधनं आपल्याला कळेल. आणि दुसरं, हेल्दी पॅरेंटिंग. यामध्ये देखील आपण चांगले वक्ते आणणार आहोत आणि ह्या वक्त्यांकडनं आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत. तर कोणत्या विषयांवरती? तर सगळ्यात आधीचं मार्गदर्शन असेल की पालक म्हणून आपला रोल काय. आपल्या मुलांशी संवाद साधत असताना नेमकं त्यांची इमोशनल व्हॅल्यू कशी वाढेल याकडे लक्ष देणं,
आपला बॉन्ड चांगला करणं आणि मुलांमध्ये व्हॅल्यूज इंजेक्ट करणं. हा इंजेक्ट वर्ड मी खूप चांगल्या प्रकारे वापरतोय. का तर मुलांमध्ये आज शिक्षण खूप चांगलं आहे, मुलं टॉपर आहेत. अगदी गेल्या रविवारी मंगळवारी मी मुंबईत होतो, ठाण्यात होतो. ठाण्यात गेल्यानंतर एका विद्यार्थ्याला भेटलो. विद्यार्थी अप्रतिम, मस्त हुशार मुलगा. मी त्याला सहज विचारलं की तू आता IITचं प्रिपरेशन करतोस, म्हणजे जेई आणि सीईटी दोघांचं प्रिपरेशन चालू आहे, एका प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट मधनं करतोय, तुझं ध्येय काय? तो म्हणे मला पुढचं कॉलेज वगैरे माहित नाही, पण मला पुढचे जॉब लागल्यापासून 7 ते 10 वर्ष काम करायचंय, मी चांगलं पॅकेज घेईन, मग माझ्या पाठीशी खूप जास्त पैसा असेल, तो पैसा मी कुठेतरी गुंतवेन, त्यातनं जे व्याज किंवा फायदा येईल त्या पैशांनी मला आहे ना सगळीकडे फिरायचंय. सो आपल्या कुठेतरी यशाच्या किंवा करिअरच्या व्याख्या ज्या कुठेतरी खराब होत चालल्या आहेत, त्या व्याख्या योग्य जागेवरती आणणं, योग्य मार्गदर्शन देणं, आपण आणि समाज कसे कनेक्टेड आहोत हे जाणून घेणं, आणि तरुणपणातली जी काही उमेदीची वर्ष आहेत ही या मिसकन्सेप्शन मध्ये नवीन पिढीची जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं, इतकाच माफक उद्देश या अभिव्यक्तीचा आहे. आणि मला आशा आहे की आज उपस्थित इथे जे सर्व आहेत ते, फेसबुकवरती जे सर्व लाईव्ह माध्यमातून बघतायत ते, हे या उपक्रमामध्ये नक्कीच सहभागी होतील. आत्ता आपल्या सर्वांचा वेळ न दवडता मी महत्वाच्या सत्राकडे येतो, जिथे मी नेहमीप्रमाणे स्वामीजींकडनं मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. आणि कदाचित हे सत्र स्वामीजींचंही फार आवडतंय, कारण मला नेहमी वाटतं स्वामीजींना प्रश्न खूप आवडतात. त्या प्रश्नाची उत्तरं देत असताना स्वामीजींचे जे चेहऱ्यावरचे हावभाव असतात ना, असा एखादा दुःखी माणूसही प्रसन्न होऊन जातो. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला कोणाला काही अजून प्रश्न पडत असतील, आतापर्यंत आलेत ते ठीक, पण अजूनही असतील तर मला नक्की विचारा. मी लाईव्ह मध्ये स्वामीजींचा नंबर बरेचदा दाखवलेला आहे, तो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. इवन लागल्यास माझ्याकडे मागा, कधीही तुम्हाला तो मिळेल. तर स्वामीजी, आपल्याला काही वाचकांचे प्रश्न आलेले आहेत, त्यातले मी काही शॉर्टलिस्ट केले आहेत, आणि मला वाटतं की ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही माझ्याहून खूप पटीने चांगली देऊ शकता. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. पहिला वाचकाचा प्रश्न आहे, आत्ताच्या यांचं वय आहे 26 वर्ष. आत्ताच्या वयामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्यात, जेणेकरून उतरत्या वयामध्ये त्यांचा रिग्रेट होणार नाही? याचं अगदी सोपं उदाहरण देतो की तुमचं जे वाचन आहे ते वाचन वाढवा, आणि वाचन कोणाचं करायचं हे सुद्धा लक्षात घ्या. पुस्तकं भरपूर आहेत. अगदी संक्षेप उत्तर याचं असं आहे की स्वामी विवेकानंदांचं खूप चांगल्या रीतीने वाचन करा. आणि त्याच्यामध्ये जर विशेष पुस्तकं जर मला सुचवायची झाली तर कोलंबो टू अल्मोरा इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये आहे भारतीय व्याख्याने. मराठीमध्ये त्या पुस्तकाचा जो अनुवाद आहे तो भारतीय व्याख्याने. हे पुस्तक वाचा आणि चर्चा पण करा. जसं दिनेश आत्ताच म्हणाला की माझ्याशी चर्चा करायला माझ्यातर्फे काहीही संकोच नाही, मला आवडतंच, पण ती चर्चा जी आहे ती सकारात्मक असली पाहिजे, आणि त्याचा उद्देश जो आहे केवळ वाद घालणं किंवा काहीतरी बौद्धिक विलास तयार करणं हा नसावा. त्यामुळे भविष्यात आपण या गोष्टींवरही बऱ्याचदा, कारण की ही गोष्ट जसं मी वारंवार सांगत असतो की 1 hour शो किंवा 1 day शो नसतो. सतत तुमच्या आतमध्ये काय दडलेलं आहे हे व्यक्त व्हायला आपण, अभिव्यक्ती जी आपली सुरुवात झाली ना, अनंत काळापासून आपण अभिव्यक्त होतो आहोत. अमिबापासून आपल्या अभिव्यक्तीची सुरुवात झालेली आहे, आणि अजूनपर्यंत आपण पूर्णपणे अभिव्यक्त झालेलो नाही. त्यामुळे स्वतःविषयी संकुचित धारणा कधीच बाळगायची नाही की जेवढे तुम्ही स्वतःला दिसता तेवढेच तुम्ही नाही, जेवढे तुम्ही समाजाला दिसता तेवढेही तुम्ही नाही, अजून बरंच काही आहे. म्हणजे त्या अमिबाला कधीच माहित नसेल की आपण होमोसॅपियन पर्यंत पोहोचू शकतो, आपण एक मनुष्य होऊ शकतो. आजचा जो सीएम आहे, पीएम आहे, मोठे मोठे जे लोक आहेत ते एकेकाळचे अमिबाच आहेत ना. ऐकायला फार म्हणजे विनोदास्पद वाटतं आहे, ही गंमतच वाटते ना. एक जो अमिबा, आज तो अमिबा कुठे पोहोचलेला आहे. पण मनुष्य जीवनामध्ये काय झालं की आपण स्वतःला कुठेतरी ट्रॅप करून घेतलं, स्वतःविषयीची धारणा आहे ती फारच संकुचित केली, आणि आम्ही नेहमी तुलनेच्या भूमिकेत जातो. त्यामुळे स्वतःविषयी एवढंच लक्षात ठेवायचं की स्वामी विवेकानंद जसे म्हणायचे, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, इन्फिनिट ओशन इज बिहाइंड यू. मी दुर्गा पुत्र आहे, मी शिवपुत्र आहे, ही धारणा वारंवार जागृत ठेवायची.
स्वतःला सतत जागृत करत राहायचं आणि सत्संग फार महत्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात ज्यांचाही हा प्रश्न असेल त्यांच्यासोबत मला वारंवार चर्चा करायला आवडेल. कुठले तुम्ही बहुतेक नाशिकचे आहात की पुणे मुंबई कुठेही असा, पण आपली चर्चा खूप सहजपणे होऊ शकते. नाही, माझा फार जवळचा मित्र आहे, मी पुढच्या खेपेस नाशिकला घेऊन येईन. चालेल. नक्की. बरं, इथे जे उपस्थित आहे, हम्म. एक मिनिट, इथे जे उपस्थित आहे त्यांनी एकदा स्वतःचे चेहरे दाखवायला काही हरकत नाहीये. मी सगळ्यांनी सुरुवातीला फक्त हेच आपलं- म्हटलं होतं. चेतन पण दिसतोय. चेतन तो आहे का खरोखर? हो, आहे. चेतनचा चेहरा नाही दिसत आहे. दुसरं काम काही. चेतन आवाज येतोय ना चेतनला? हा? दर्शन होऊ द्या ना तुमचे सर्वांचे. हा? बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. होईल. मी सर्वांना एकदा विनंती करतो, संतोषजींनी चला आम्हाला हा, चेहरा हे दाखवलेला संतोषजी आहे. दिसत आहेत बघा. स्वतःला प्रगट करणं गरजेचं आहे ना. हा, स्वतःला प्रगट करणं. केतकी पण आलेली आहे. काय असतं की आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की आणखी एक माझ्या जीवनाचा उद्देश काय, की समाजामधले जे दैवी घटक आहे ना, त्या दैवी घटकांना एकत्र आणायचं आहे आणि आपल्याला जो आपला भारत आहे तो ऊर्जा संपन्न करायचा आहे. स्वतःविषयी स्वतःला कधीही अंडर एस्टिमेट करायचंच नाही. म्हणजे म्हातारपणामध्ये तुम्ही जो म्हातारपणाचा जो विचार केला ना, म्हातारपणापर्यंत पोहोचायचं, म्हातारं व्हायचंच नाही. हा, ते शरीराला म्हातारं होऊ द्या, तुम्ही कशाला म्हातारं व्हायचं? अगदी. न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्याने कशाचाही नाश होत नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी केवळ पोकळ वृक्ष अध्यात्म बोलत नाही. आपल्या इथलं जे अध्यात्म आहे ना, ते 100% व्यावहारिक आहे. त्या पुस्तकातल्या गोष्टी नाही. आमचे आचार्य म्हणायचे की वेदांमध्ये जे लिहिलेलं आहे, आज आपली अनुभूती जरी नसली तरी ते ऋषी मुनींची अनुभूती आहे. जर त्यांची ती अनुभूती होऊ शकते तर आपली का नाही होऊ शकत? जर ज्ञानेश्वर महाराज हे जर 100% संत असतील तर तुम्ही 10% तर संत होऊ शकता ना. आणि 5% जरी झालात तरी खूप मोठी उपलब्धी राहील. कारण की आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारख्या अडचणी नाहीये. आपल्याला कोणी वाईट टाकलेलं नाहीये. हा, आणि देव आपल्याला अशा अडचणी कधीही देणार नाही की ज्या आपल्याला झेपणार नाही. अडचण काय झालेली आहे, आपण आपलं जे सामर्थ्य आहे ना फार संकुचित केलेलं आहे. त्यासाठी सुरुवातीपासून स्वतःला घडवणं, स्वतःला जागृत करत राहणं, पूर्ण अध्यात्मशास्त्राचं जे सार आहे ना, ती जागृती जागृती आणि जागृती. आता मी एक जागृत भारत अभियान सुरू केलेलं आहे. मुंबईला असलं तर जागृत मुंबई जागृत भारत, ठाण्याला असलं तर जागृत ठाणे जागृत भारत, नाशिकला असलं तर जागृत नाशिक जागृत भारत. म्हणजे पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत. छान, मला बऱ्याच लोकांचे चेहरे दिसले, छान वाटलं. चेतनचा चेहरा असा दिसतो आहे जसं साऊथ इंडिया मधले जे मंदिरं असतात ना, असा खूप असा खोल एक दिवा असा प्रज्वलित असतो. हा, आणि चारी बाजूला असा अंधार असतो. त्या अंधारामध्ये तो जो दिवा असतो, हा, निहतो गुहायाम. तिरुपतीला गेल्यासारखं वाटलं चेतन दादाला पाहूनच. हा, चेतनला बोलते मला तिरुपती किंवा रामेश्वरम जो असतं ना, रामेश्वरमचा हा केतकी जी आहे ती अगदी म्हणजे खुललेल्या कमळासारखी दिसते. सनफ्लॉवर आहे तो आमचा. हा, सनफ्लॉवरचा आहे. हा, दिसतोच आहे तो सनफ्लॉवर. नाही, ती खूप छान. हा, असे असते. काय वेगवेगळ्या माध्यमातून एकामेकाच्या संपर्कात राहा. हा, सूत्रे मणिगणा इव. आपण हे जे दैवी सूत्र आहे ना, दैवी सूत्रामध्ये वेगवेगळे जे पुष्प आहे, भारत पुष्प आहे, ते आपल्याला गुंफायचे. केतकी नावाचं पुष्प, संतोष नावाचं पुष्प, चेतन नावाचं पुष्प, दिनेश नावाचं पुष्प, हा, असे वेगवेगळे जे मला. आणि माझी आवड काय आहे की मला प्रत्येकाचं जे फर्स्ट नेम आहे ना ते लक्षात ठेवायला खूप आवडतं आणि मी त्याच्यावर प्रयत्न करत असतो. चिन्मय आहे बघा, आता चिन्मयने दर्शन दिलं. तर सगळ्यांचं जे दर्शन आहे ना, कारण की स्वामी विवेकानंद जसे म्हणायचे की इच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. आम्ही दुर्गापुत्र आहोत, आम्ही शिवपुत्र आहोत. त्यामुळे तुम्ही विचार करा
की दुर्गा पुत्र शिवपुत्र डिप्रेशन मध्ये गेला. ऐकायला कसं वाटतं? हा, आता शिव आणि पार्वतीचे जे पुत्र आहेत गणपती, आता गणेशाला डिप्रेशन आलं. ऐकायला किती विचित्र वाटतं ना. हा, कार्तिकेयाला डिप्रेशन आलं. आणि आपण काय प्रार्थना काय करत असतो? त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. आता त्वमेव माता च पिता त्वमेव म्हणजे त्या भगवंताला आपण काय म्हणालो की तूच माझा माता आहे, तूच माझी पिता आहे. हा, आता आपण जर देव जर आपले वडील असतील आणि देवच जर आपली आई असेल तर आपण कोण झालो? देवपुत्र झालो ना. जर शिव आपले पिता आहेत आणि पार्वती आपली माता आहे तर आपण कोण झालो? आपण शिवपुत्र किंवा दुर्गापुत्र झालो. आता शिवपुत्र डिप्रेशन मध्ये गेला, हे ऐकायला किती विचित्र वाटतं. शिवपुत्र याचा अर्थच आहे की जो नेहमी धीर स्थिर राहतो, जो विचलित होत नाही, ज्याच्या जीवनामध्ये स्ट्रेस नसतो, ज्याच्या जीवनामध्ये जो एनर्जी फ्लो आहे ना तो कॉन्स्टंट एनर्जी फ्लो असतो. त्याचा जो प्रवाह आहे, सूर्याला जसं अंधकाराचं दर्शन होत नाही तसंच आपल्याला अंधकाराचं दर्शन होणार नाही जर ती आतमधली ऊर्जा आहे ती नेहमी जागृत असली. आणि असं अजिबात समजू नका की हे काहीतरी थेरॉटिकल आहे. हे थेरॉटिकल का वाटतं? कारण आपण याच्यावर कधी कामच केलेलं नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. जर थोडं जरी तुम्ही धर्माचं आचरण केलं ना, धर्माचं आचरण करणं म्हणजे मी कर्मकांडाचं आचरण नाही, त्या आचरणाविषयी मी बोलत नाहीये. ज्या काही समाजामध्ये असलेल्या ज्या खुळचट समजुती आहे, नवरात्रामध्ये 9 दिवस 9 वेगवेगळे कपडे, वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालणं, मी त्याच्याविषयी बोलत नाहीये. ज्या गोष्टीमुळे तुमच्यामधली ऊर्जा जागृत राहील त्या धर्माविषयी मी बोलतो आहे. की आतमधली ऊर्जा या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. स्वतःमधली जी शक्ती आहे ती सतत जागृत राहिली पाहिजे. म्हणजे मोबाईल कुठेही असला तरी तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क फुल असला पाहिजे, हा प्रयत्न असणं. म्हणजे ते भगवंताचं जे दिव्य नेटवर्क आहे ते नेटवर्क असलं पाहिजे. मग तुमचे जे काही व्यक्तिगत प्रश्न आहे ना, ते प्रश्नच खूप इरेलेव्हंट होऊन जातात. ते प्रश्न सॉल्व्ह नाही होत, कारण की त्या प्रश्नांना अर्थच उरत नाही, ते प्रश्न अप्रासंगिक ठरतात. त्यामुळे समस्या ही काही अशी काही फिक्स गोष्ट नाही की याला समस्या म्हणावं, याला समस्या म्हणू नये. एखादा दुर्बल व्यक्ती असेल ना, त्याच्यासाठी छोटी घटना सुद्धा समस्या होते. आणि एखादा जर चांगला, जसं प्रभू रामचंद्रांसाठी राज्याभिषेक आणि वनवास याच्यामध्ये खूप काही विशेष फरक नाही. अहो, त्यांनी वनवासामध्ये जो पराक्रम केला तो कदाचित अयोध्येमध्ये त्यांना करण्याची संधी मिळाली नसती. ते कुठेही गेले तरी ते पराक्रमी राहिले. त्यामुळे पराक्रम करायचा, या व्यापाराच्या भाषेमध्ये पराक्रम नाही करायचं. की तुमचं जे जीवन आहे ते अनंताशी कनेक्टेड राहिलं तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी पराक्रमच असतो. कारण की तुम्ही बाहेरून बाह्य जगताकडून स्तुती आणि निंदेची अपेक्षा करत नाही. तुमचं जीवन बाह्य गोष्टींमुळे प्रभावित होत नाही. तुमचं जीवन सतत प्रकाशित राहतं, प्रभावित राहत नाही. तुमच्यावर बाजार प्रभाव तयार करू शकत नाही. तुमचे जे तथाकथित मोठे मोठे लोक, राजकारणी लोक, ते तुम्हाला प्रभावित करू शकत नाही. तुमचं जीवन सतत प्रकाशित राहतं. पूर्ण अध्यात्माचा सार आहे की जीवन प्रकाशित राहावं. तमसोमा ज्योतिर्गमय. माझ्या जीवनामध्ये सतत त्या ज्योतीचा प्रकाश असावा. माझं जीवन जे आहे ते ज्योतिर्मय असावं. आणि ज्योतिर्मय असलं तर अंधकारामुळे निर्माण होणारे जे समस्त समस्या आहे त्या समस्या निर्माणच होत नाही. आता मी सांगतो की मी सर्वसामान्य लोकांसारखेच तर सगळे माझ्या समोर येणाऱ्या अडचणी त्याच असतात. मी पण कोर्ट केसेस वगैरे करतो, कोर्टामध्ये जावं लागतं. आता इतका मोठा संसार उभा करायचा आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी चेतनचं नाव माझ्या डोक्यात आलं होतं. एक मुलगी आहे, तिला मदत करायची आहे, तर मला वकिलांची गरज असतं.
कृतीमुळे जीवनात काहीही फरक पडत नाही, पण त्या कृतीच्या मागची जी वृत्ती असते त्या वृत्तीमुळे पूर्ण फरक पडतो. जर वृत्ती व्यापक असेल तर तुमच्या जीवनामधली कोणतीही कृती तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. रामाच्या जीवनात कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आल्या, कितीही वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले, तरीही राम हे स्वतःमध्ये प्रतिष्ठित आहे. त्यामुळे बाह्य गोष्टी ज्या आहेत त्या बाह्य गोष्टी त्यांना प्रभावित करत नाही. त्यामुळे एकच सूत्र लक्षात ठेवायचं, ते म्हणजे तुझे कारणी देह माझा पडावा आणि सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा याचा अर्थ काय आहे की नेहमी त्या डिव्हाइन नेटवर्क मध्ये राहा. तुमच्या मोबाईलचं नेटवर्क कधीही तुम्ही आउट ऑफ कव्हरेज एरिया जायचं नाही. ज्या क्षणी मनुष्य आउट ऑफ कव्हरेज एरिया गेलं की त्यावेळेस मग तुम्हाला नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे नेहमी भगवंताच्या नेटवर्क मध्ये राहावं. त्याचाच अर्थ आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा. ठीक आहे दिनेश? अगदीच स्वामीजींनी हा जो विषय आता समोर मांडला आणि माइंडफुलनेस ही कन्सेप्ट, माझ्या मते जर तुम्ही 6-7 पुस्तकं आणून वाचलीत तर त्याचा जो काही निचोड किंवा रस निघेल ना, तो हार्डली गेल्या 5-6 मिनिटात आलेला आहे. माइंडफुलनेस मध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या एवढ्याच आहेत. अस्तित्वात राहा, कनेक्टेड राहा, जमिनीशी जोडलेले राहा, साध्या चांगल्या संगतीत राहा आणि जी एनर्जी जी फक्त शब्द बदलून आली, ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स या शब्दातनं वाचलं असेल सगळीकडे, ते राहा. जर पॉझिटिव्ह थॉट्सची पोलॅरिटी वाढते, निगेटिव्ह थॉट्स जे आहेत, सेल्फ डाऊट जो आहे तो आपोआप कमी होतो. ज्यांना उगाच वाटतं टेक्निकल भाषेत ऐकायचं आहे, मी आहे उपलब्ध, मला कधीही फोन करा. धन्यवाद स्वामीजी. अजून एक प्रश्न होता, वयवर्ष 24, जगायला कसं शिकायचं? बापरे, हा प्रश्न मला खूप महत्वाचा वाटला, कारण हल्ली जगण्याच्या डेफिनेशन खूप बदलल्या आहेत, लिव्ह द लाईफच्या. नाही का, काय असतं याच्यामध्ये ना, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं, प्रश्नकर्त्याचं उत्तर असतं. त्यामुळे मला जर प्रश्नकर्ता जर नीट कळला नाही ना, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर नीट देता येणार नाही. प्रश्नाला, कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसतं. त्या प्रश्नाच्या मागे वृत्ती कोणती काम करते आहे, त्या व्यक्तीचं चरित्र काय आहे, त्या व्यक्तीची मानसिकता काय आहे, त्याच्यावर उत्तर बदलत असतात. त्यामुळे मी सुरुवातीला जे सांगितलं ना की अर्जुनाला भगवंताने गीता जन्मभर सोबत राहून सुद्धा का बरं ती सांगितली नाही? कारण की तो प्रश्न करता तयार होणं फार गरजेचं असतं. म्हणजे तो प्रश्न करता जर लक्षात आला तरच त्याचं प्रश्नाचं उत्तर नीट देता येईल. नाही तर काय होईल की एक अकॅडमिक उत्तर देऊन मोकळा होऊ शकतो. सकाळी उठायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, काही अशा कृती वगैरे देऊन, पण तेवढ्याने भागत नसतं. आणि रिसिव्हर कसं असतं बघा ना, सचिन ज्या प्रकारे रिसिव्ह करतायत ते चेहऱ्यावर असं रिफ्लेक्ट होत आहे. तर ते त्यांचा चेहरा असा बघा, असा खुलतो आहे. कारण की बहुतेक सचिन माझ्या सगळ्या पोस्ट वाचत असतात वाटतं. बरोबर ना? तर तेच, कारण की एक ग्राउंड तयार झालेला ना चेतन. तर ज्या लोकांना एक बॅकग्राऊंड तयार झालेला आहे, तुम्हाला माहित आहे का दिनेश, आता एक वेगळा समाज माझ्या माध्यमातून छोटा का होईना एक उभा राहतो आहे. मला अप्रिशिएट करणारे जे लोक आहे की असे लोक ज्यांना खरोखर त्या गोष्टीची आवश्यकता आहे ते अप्रिशिएट करतायत की हो. आणि ते पुस्तकी पांडित्य नाही आहे. त्यामुळे जीवनाविषयी, जगण्याविषयी जर कधी जो प्रश्न असला ना, जगण्याचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बाहेर शोधायचंच नसतं, ते आतमध्येच शोधायचं असतं. आता गुलाबानी जर विचारलं की मी कसं जगावं, तर गुलाबानी गुलाबासारखं जगावं. कमळानी कसं जगावं, कमळानी कमळासारखं जगावं. कमळानी गुलाबासारखं जगू नये, चेतननी सचिन सारखं जगू नये आणि सचिननी चेतन सारखं जगू नये. पण दोघांची जी मुळं आहे ती मुळं सारखी आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बाह्य दृष्टीने जगामध्ये जे काही प्रगतीकरण आहे ते फक्त मातीचं प्रगतीकरणच आहे. पण त्याच मातीमध्ये गुलाबही आहे, त्याच मातीमध्ये कमळही आहे, त्याच मातीमध्ये जास्मिन आहे, त्याच मातीमध्ये मोगरा आहे. म्हणजे त्या मुळामध्ये किती पोटेन्शियल आहे. तर तुम्हाला कोणता अवतार धारण करायचा आहे त्याच्यावर तुमचं जगणं अवलंबून असतं. कृष्ण अवतारामध्ये राम अवतार जगू शकत नाही, राम अवतारामध्ये कृष्ण अवतार जगू शकत नाही, राम कृष्णासारखे वागू शकत नाही, कृष्ण रामासारखे वागू शकत नाही. परंतु राम आणि कृष्ण दोघी एकाच विष्णूचे अवतार आहेत. म्हणजे दिनेश जरी दिसायला वेगळा असला, चेतन दिसायला वेगळा असला, सचिन दिसायला वेगळा असला, तरीही ते एकाच विष्णूचे अवतार आहे.
आता तुम्हाला वाटेल की स्वामीजीने आम्हाला अवतार म्हणून घोषित केलं की काय? आता त्याचं उत्तर भागवतामध्ये आहे, असंख्येय अवताराः. अवतार जे आहे ते असंख्य आहे. पूर्ण पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक पोलीस एकाच डिपार्टमेंटचा असतो की नाही? आयजी जरी असला तरी त्याचं डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटच आहे, आणि कॉन्स्टेबल जरी असला तरी त्याचं डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटच आहे. त्यामुळे जर राम जर मोठे देव असतील तर आपण सगळे छोटे देव आहोत, पण आहोत देवच, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की तुम्हाला जगायचं कसं हे तुम्हाला आतमधूनच कळत असतं. काहीतरी असे फिक्स आयडियाज घेऊन कधीही जगायचं नसतं. नेहमी आपलं जे माइंड आहे ते ओपन ठेवायचं, शक्य तेवढं ओपन ठेवायचं. आणि जेव्हा ओपन राहत नसेल तर समजायचं की कुठेतरी आपण फ्रेम मध्ये अडकलेलो आहे, आणि कोण त्या फ्रेमला किती चांगल्या पद्धतीने एलिमिनेट करू शकतो त्याच्यावर त्याचं जीवन चांगलं सुरळीतपणे पुढे जाईल की नाही हे ठरत असतं. बाकी काहीही ज्याला फिक्स डेफिनेशन जगण्याच्या अशा काहीच नसतात, त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. स्वामी विवेकानंदांचा एक शिष्य, आता स्वामी विवेकानंदांचा शिष्य त्यांची सेवा करायचा. स्वामी विवेकानंदांकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक यायचे, त्यांचे वेगवेगळे प्रश्न असायचे, आणि प्रत्येकाला स्वामी विवेकानंदांचं वेगवेगळं मार्गदर्शन असायचं. आणि शिष्य जो आहे सर्वांना केलेलं मार्गदर्शन हा एकटा ऐकायचा, आणि त्याचा गोंधळ निर्माण झाला. तर मग तो म्हणाला की स्वामीजी तुम्ही याला हे सांगितलं, त्याला ते सांगितलं, तिसऱ्याला काही वेगळंच सांगितलं, तर मी तर फार गोंधळात पडलो, मी काय करायचं? तर स्वामी विवेकानंद म्हणाले तू माझी सेवा कर, तुझं जे काही व्हायचंय ते माझी सेवा केल्यानेच होऊन जाईल. त्यामुळे एकाच मार्गदर्शन, एकासाठी केलेलं मार्गदर्शन ते दुसऱ्यासाठी नसतं. 18 वर्षाच्या मुलाला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते 24 वर्षाच्या मुलासाठी मार्गदर्शन नसतं. त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये इतके तुम्हाला व्हेरायटी जे दिसते आहे ना, त्याचं कारण हे आहे, आपल्यामध्ये देवी देवता इतक्या प्रचुर प्रमाणात वेगवेगळे आहे, ज्याला म्हणतात 33 कोटी देव जे आहे. म्हणजे 33 प्रकारचे जे देव आहे ते कशासाठी आहे? रुचीप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलत असतात. मूळ जो बेस आहे तो बेस सारखाच राहतो, पण त्याची जी मोडस ऑपरेंडी आहे, कार्य करण्याची जी पद्धत आहे ती बदलत असते. राम ज्या प्रकारे कार्य करतात त्या प्रकारे कृष्ण करत नाही, कारण की कृष्णाची काम करण्याची पद्धत आहे. कृष्णाचा जो पिंड आहे तो वेगळा आहे, रामाचा जो पिंड आहे तो वेगळा आहे. रामाच्या अवताराचं प्रयोजन वेगळं आहे, कृष्णाच्या अवताराचं प्रयोजन वेगळं आहे. तर स्वतःच्या या जीवनाचं प्रयोजन काय आहे? जसं मी माझ्याविषयी सांगू शकतो की माझ्या जीवनाचं प्रयोजन माझ्यासाठी अगदी स्पष्ट झालेलं आहे की मला काय करायचं. अगदी मला इतकं स्पष्ट आहे की कोणत्या पॉइंटला एक्झिट करायचं हे सुद्धा क्लिअर आहे. मी उगाच्या उगा हॉस्पिटलमध्ये नाकामध्ये आणि कानामध्ये नळ्या घेऊन मरण्याच्या याच्यात नाहीये. जेव्हा सोडायचं तेव्हा पूर्णपणे सोडून, जसं पांडवांच्या जीवनात बघा, पांडवांनी योग्य वेळी सर्व काही सोडून दिलं. ती स्पष्टता केव्हा येते की ज्यावेळेस तुम्ही जीवन शास्त्रोक्त पद्धतीने जगता. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. जर तुम्हाला हे 4 आश्रम नाही नीट कळले, जर या 4 आश्रमांचं आकलन नाही झालं, तर मग एकच आश्रम उरतो, तो म्हणजे वृद्धाश्रम. जर वृद्धाश्रम जर टाळायचा असेल तर तुम्हाला हे 4 आश्रम नीट कळले पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला 1 to 1 बसणं फार गरजेचं असतं, किंवा ग्रुपमध्ये बसणं. हे काय खूप मोठा ऑडियन्स वगैरे त्याच्या माध्यमातून फक्त तुमच्या बुद्धीचं जे आहे, बुद्धीची अभिव्यक्ती होत असते, जीवनाची अभिव्यक्ती होत नाही. त्यामुळे तो जो प्रश्न करताय त्यांना म्हणा कधी नक्कीच भेटूया. निश्चितच स्वामीजी. आता सांगायला आनंद होतोय की या एका उत्तरामध्ये 2 अजून उत्तरं कव्हर झाली. हे मला प्रचंड आवडतं, म्हणून मी मुद्दाम प्रश्न असे तुमच्याकडे पास ऑन केले, कारण मी अजून तितकी माझी अथॉरिटी समजत नाही त्या प्रश्नांवर. एक सहज यात जो प्रश्न कव्हर झाला की आयुष्याच्या टप्प्यांमध्ये स्वतःमध्ये बदल घडवायला हवेत, हे कसे ओळखावे, हा प्रश्न तुमच्या याच बोलण्यात क्लिअर झाला की जिथे कुठेतरी वाटतंय की चौकटीत अडकलो आहोत, किंवा एखादी गोष्ट आपल्याला बांधून ठेवतीये, किंवा आपण स्वतःला लिमिट केलेलं आहे, तिथे विचार करावा की नाही, या फ्रेम मधनं बाहेर यायची, बदल करण्याची आवश्यकता आहे आणि तो करायला घ्यावा. इथे एक आवर्जून सांगावं वाटेल स्वामीजी की मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं की भारतीय मानसशास्त्र हा विषय मी अभ्यासाला घेतलेला आहे, आणि आता फ्रेम्स ऑफ माइंड ज्या पुस्तकाचं मी नाव घेतलं त्यात 9वा इंटेलिजन्स जो आहे त्यावरती संशोधन सुरू आहे, ज्याचं नाव आहे एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स, की माझं अस्तित्व काय,
माझ्या अस्तित्वाला अर्थ काय आणि मला काय साध्य करायचंय यावरती आत्ता 1983 मध्ये 83 पासून म्हणा की ह्या इंटेलिजन्स वरती पाश्चात्य जगात रिसर्च सुरू झालेला आहे. अजूनपर्यंतही पुरेसा डेटा नसल्यामुळे तो काही पूर्णपणे समोर आलेला नाही किंवा मान्य नाही. तर कुठेतरी जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल आपण विचार करतो तर हे जीवन कार्य किंवा एखाद्याचं जीवन ध्येय किंवा त्याचा एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स किती चांगला असेल किंवा किती प्रगत असेल हा विचार डोक्यात आल्याशिवाय राहत नाही. दुर्दैवाने ह्या गोष्टी आपण नोटीस केलेल्या नसतात. म्हणजे आज जेव्हा या गोष्टींबद्दल पुन्हा ऐकतो तेव्हा जाणवतं की आपण जे बाहेरनं अभ्यास करायचा विचार करतोय त्याची पाळंमुळं कुठेतरी आपल्याकडे आहेत आणि प्रभावीपणे आहेत. अजून एक प्रश्न होता नाही, सर. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट कशी आहे, हा 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 जो आपला ऑडियन्स आहे ना, म्हणजे याच्यापैकी तर बरेच लोक माझ्या परिचयाचे दिसत आहेत. हा जो ऑडियन्स आहे ना, हा 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 ऑडियन्स पूर्णपणे बऱ्यापैकी म्हणजे भारतामध्ये असा मुरलेला, भारत ज्यांच्या आतमध्ये मुरलेला आहे असा ऑडियन्स आहे. अगदी. आणि हे जे मोठे मोठे जे शब्द आहेत ना, ते शब्द आपल्याला कुठे कामी येतात की इंटरनॅशनल फोरम वगैरे, जिथे थोडंसं लोकांना इम्प्रेस करायचं आहे. आणि माझ्या बाबतीत काय आहे की मी लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा ना लोकांना जागृत करण्यावर जास्त जोर देत असतो. नाही तर मग काय ते मोठे मोठे शब्द वापरायचे एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स वगैरे, त्याच्यामध्ये काय होतं की जीवन नाही सापडत, त्याच्यामध्ये जीवन काहीच सापडत नाही. हा, फक्त तो शाब्दिक गोंधळ निर्माण होतो. आणि त्याचंही उत्तर आदि शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये दिलेलं आहे की वाघ वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम भुक्तये न तू मुक्तये. हा, वाघ वैखरी, हा खूप मोठे मोठे व्याख्यानं देतो. हा, सध्या मार्केटमध्ये खूप मोठे मोठे तुमचे तथाकथित गुरु वगैरे, हा साऊथ इंडियामध्ये तर अगदी काय म्हणते बाजारच मांडलेला आहे. हा, म्हणजे पाचशे काय म्हणते त्याला, दक्षिण भारतामध्ये बाजारच मांडलेला आहे मोठ्या मोठ्या गुरूंचा. आणि त्या गुरूंच्या माध्यमातून काय की ते ध्यानाला वगैरे काहीतरी एक वेगळंच वलय निर्माण करून द्यायचं. या गोष्टी ज्या आहे ना खूप सहज गोष्टी आहेत. फक्त भारताने काय केलं, उगाच्या उगा जास्त ज्याला म्हणतात की अकॅडमिक शब्द देण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. हा, ज्यांना अकॅडमिक शब्द जर निर्माणच करायचे असतील त्यांनी आदि शंकराचार्यांचं शंकर भाष्य वगैरे म्हणजे वाचण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला प्रश्नच कळणार नाही तर उत्तर केव्हा कळणार? म्हणजे MSc मॅथमॅटिक्सचा एखादा पहिले प्रश्न तर कळला पाहिजे ना, तेव्हा तुम्ही उत्तर द्या. त्यांचे प्रश्नच इतके सूक्ष्म आहेत की उत्तर कळाला म्हणजे काय, उत्तर कळण्याचा प्रश्नच नाहीये. हा, काय नेक्स्ट प्रश्न काय? नाही, याबद्दल एक छोटासा अनुभव मुद्दामून सांगतो. हल्ली हे गुगल जास्त प्रचलित झालं अँड्रॉइड आल्यापासून, तर एखाद्याची केस हिस्ट्री घ्यायला गेलं ना की हिस्ट्रीपेक्षा जास्त जाणवतं ना ते डायग्नोसिस समोर आलेलं. सर मला ओसीडी आहे. अच्छा, ओसीडी आहे का, म्हणजे काय होतंय? मग चुकून आपल्याला एखाद्या साध्या सवयीला सुद्धा ओसीडी पर्यंत घेऊन जाणं आणि त्याला कुठल्या ना कुठल्या तरी डेफिनेशन मध्ये किंवा शब्दात बसवणं, लेबलिंग करणं, अफेक्ट लेबलिंग, भावनांना किंवा प्रत्येक गोष्टीला अनावश्यक, हे प्रचंड वाढलंय. आणि दुर्दैवाने आज सगळ्या रील्स वरती सगळीकडे हेच विषय रोज ऍड्रेस केले जात आहेत. त्यामुळे लढाई थोडी मोठी आहे, पण निश्चितच सहभाग असेल तर करूयात. ही आणखी एक गोष्ट महत्वाची की आपल्याला दिनेशला उभं करायचं, हे लक्षात ठेवा. हा, नाही, दिनेशला उभं करायचंय. त्यामुळे तुझे जे शब्द आहेत ना ते शब्द तसेच कायम ठेव, एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स वगैरे. पण मला जो माझ्या समोर जो ऑडियन्स दिसतो आहे ना, त्या ऑडियन्स, तो जो ऑडियन्स तो जीवनाच्या शोधात आहे, शब्दांच्या शोधात नाही. अजिबात नाहीये. आणि मला बऱ्याच ठिकाणी जाणवतं की जसं सचिन आहे, चेतन आहे, ते जीवनाविषयी उत्सुक आहेत. हा, शब्दांविषयी उत्सुक नाहीये. म्हणजे त्याला तुम्ही दूध म्हणा, मिल्क म्हणा, पण ते जे मिल्क मिळालं पाहिजे ते महत्वाचं आहे. आजकाल काय आहे की बऱ्याच लोकांकडे फक्त शब्द मिळतात, पण त्याचा शब्दांच्या माध्यमातून जो शब्दांमध्ये जो अमृत आहे ते अमृत मिळत नाही. ती सर्वात मोठी अडचण आहे. नाही तर ऍडव्हान्स मेडिटेशन वगैरे, पुन्हा काहीतरी अमुक क्रिया तमुक क्रिया, अमुक काय वेगळ्या क्रिया काय असणार आहे? पातंजल योगसूत्र सोडून तुम्ही काय सांगणार आहात नवीन? तुमची जी पूर्ण सायकोलॉजी आहे ना ते पातंजल योगसूत्रामध्ये आलेली आहे. त्यामुळे विषय जो आहे, जसा ऑडियन्स असेल त्याप्रमाणे त्या विषयाला किचकट करायचं. काही लोकांना जे अतिबुद्धिवादी असतात ना त्यांना किचकटपणा आवडतो, त्यामुळे त्यांना मोठ्या मोठ्या शब्दाचे, मी पण आता सायकोलॉजी मधला एक शब्द वाचतोय, एलिएनेशन. आता एलिएनेशन म्हणजे काय, स्वतःपासून दूर जाणं, त्याला म्हणतात एलिएनेशन. मोठा शब्द वापरला.
बोरडमला एक शब्द आहे ऑनवी सायकोलॉजीमध्ये. पण मोठे मोठे शब्द वापरून काहीही होणार नाही. आणि मी माझ्या जीवनाविषयी इतकं स्पष्ट ठरवलेलं आहे की मी शब्दांचा गोंधळ निर्माण करणार नाही. पण मला काही लोकांची काळजी पण घ्यायची आहे, त्यांचं जे प्रोफेशनल लाईफ आहे तेही मेंटेन करून ठेवायचं आहे. ते बॅलन्स करून चालणं गरजेचं आहे. कुठे पैसा ओढायचा आणि कुठे पैसा सोडायचा याचं तारतम्य बाळगलं तर जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. आलं लक्षात? धन्यवाद स्वामीजी. अजून एक प्रश्न थोडासा मे बी ऑफ ट्रॅक जाईल, पण यांनी अगदी सहज प्रश्न केलाय. ही 17 वर्षांची व्यक्ती आहे, 12वीची परीक्षा झालेली आहे. आपल्यासाठी कोणती गोष्ट करिअर म्हणून योग्य असेल हे कसं ओळखावं? ते काळच ठरवून देतं. ते 17 वर्षाची आहे ना, तर 12वी मध्ये काय असतं की 12वी पर्यंत सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स सगळेच असतात ते. आणि त्यानंतर 12वीचा रिझल्टच आपल्याला सांगतो की आपल्यासाठी काय योग्य आहे. त्यामुळे स्वतःला तर एक लक्षात ठेवायचं की आपण करिअर कशासाठी करतो आहे. साधी गोष्ट मगाशी सांगितलं, अर्थार्जनासाठी. स्वतःला उगाचोगा मोठे मोठे शब्द वापरून स्वतःला विद्यार्थी वगैरे, मी विद्यार्जनासाठी कॉलेजमध्ये जातो वगैरे असे शब्द वापरायचे नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना जे IIT मध्ये आहेत त्यांना मी विचारायचो की काय रे, जर IITचं पॅकेज पेक्षा जर संस्कृत शिकवणाऱ्याचं पॅकेज जर मोठं झालं, जर असं तुम्हाला कळलं की संस्कृत शिकवणाऱ्याला IITचं जे पॅकेज आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात, तर तुम्ही काय कराल? तर ते म्हणा आम्ही संस्कृत शिकू. त्यांना संस्कृतमध्ये रुची आहे का? अजिबात नाही. त्यांना IIT मध्ये रुची आहे का? अजिबात नाही. त्यांना रुची कशामध्ये आहे? अर्थार्जनामध्ये रुची आहे. आजकाल तर मी बऱ्याच लोकांना सांगत असतो की IT कडे वळा. IT मध्ये भरपूर पैसा आहे. तर अगदी त्यांच्याकडे तर इंजिनिअरिंग नाही, जे कॉमर्स ग्रॅज्युएट आहे त्यांना सुद्धा ते IT मध्ये घेत आहेत. आणि माझ्या बघण्यातली अशी काही उदाहरणं आहे की 2-3 वर्षामध्ये कॉमर्स ग्रॅज्युएट ते सुद्धा लाखापर्यंत पोहोचून जातात. पुण्याचे आमचे एक प्रोफेसर आहेत, ते मला म्हणाले, त्यांचे शब्द काय आहे ते म्हणाले की स्वामीजी, त्यांच्या भाषेत सांगतो, ते म्हणाले की एखादा शेमडा सुद्धा IT मध्ये लाखोमध्ये कमवू शकतो. सध्याची परिस्थिती अशी आहे. आता IT मध्ये खूप काय हाय लेवलचं इंटेलिजन्स लागतं अशातला भाग नाहीये. त्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह जॉब इतका वाढलेला आहे, ज्याला मास प्रोडक्शन म्हणतात. त्या मास प्रोडक्शन मुळे काय आहे की त्यांना मास प्रोडक्शन करायचं, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त इंटेलेक्च्युअल लेबर वर्कची खूप तिथे वाव आहे. त्यामुळे करिअरच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं ही गोष्ट अगदी स्पष्ट ठेवायची की मला जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. महत्वाचा भाग आहे की अर्थामधून अनर्थ कशा जन्माला येतो आणि अर्थ तुम्हाला परमार्थाकडे कसा घेऊन जातो हे शिकणं जास्त गरजेचं आहे. माझ्याकडे येणारे, माझ्या संपर्कात असलेलेच काही लोक आहेत की जे ITI झालेले आहेत आणि त्यांच्याकडे जे एम्प्लॉई आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर आहेत. त्यामुळे मुख्य जो फोकस आहे तो करिअर निवडताना हे लक्षात ठेवायचं की कोणत्या करिअरमध्ये पैसा कसा आहे आणि पैसा कसा हँडल करायचा, त्यासाठी सत्संगाची फार गरज असते. करिअर तर निवडून घेतात, म्हणजे गोंधळ कसा होतो की पहिले IIT मध्ये ऍडमिशन घेतात, बीटेक करतात, त्याच्यानंतर IIM मध्ये जातात. म्हणजे बघा, IIT झालं हे इंजिनिअरिंग, IIM झाला फायनान्स, आणि नंतर बँकेमध्ये जाऊन नोकरी करतात. आता मला सांगा की बँकेमध्येच नोकरी करायची होती तर मग IIT ला कशाला गेलात? याचा अर्थ काय होतो की त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये पण इंटरेस्ट नाहीये, त्यांना IIM मध्ये पण इंटरेस्ट नाहीये, त्यांना पैशामध्ये इंटरेस्ट आहे. तर हे ध्येय फार व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे की मला पैसा कमवायचा आहे ज्या भागात, आणि सोशली ऍक्सेप्टेबल वे मध्ये मला पैसा कमवायचा आहे, आणि अर्थामुळे माझ्या जीवनामध्ये अनर्थ निर्माण होणार नाही याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. करिअर हे आपोआप निवडलं जातं. त्यामुळे करिअर विषयी लोक आजकालचे खूप चिंतित असतात ना, एवढी चिंता करण्याची अजिबात गरज नाही. जे लोक 10वी मध्ये फेल झालेले आहेत ते लोक सुद्धा आता चांगले वेल सेटल्ड आहेत आणि सुखी आहेत. ते त्यांच्या करिअरमुळे सुखी नाही आहे, त्यांची जी मानसिकता शुद्ध असल्यामुळे ते सुखी आहेत. जसं तू थोड्या वेळापूर्वी म्हणाला ना की त्यांचं पॅकेज जरी 1/3 असलं IT पेक्षा तरीही ते आनंदात आहे. आनंदाचा संबंध जो आहे तो करिअरशी नाही आहे, आनंदाचा संबंध तो अर्थार्जनाशी नाही आहे. आनंदाचा संबंध आहे की तुमचं जे माइंडसेट आहे, किती तुमच्या आतमध्ये
किती खोल आहे ते माइंडसेट. जर तुमचं माइंडसेट जर उथळ असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही टाटा बिर्ला जरी झाला तरीही तुम्हाला सुखप्राप्ती होणार नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि करिअरच तुम्हाला निवडतं ना. एक प्रश्न शेवटचा आजचा, की शिस्त आणि नियमितता ह्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो, तर ह्या अंगी बाळगण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं? तुमची इच्छाशक्ती वाढवणं फार गरजेचं आहे. तुम्ही जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे, तुमच्या जीवनामध्ये जर एक रेग्युलरिटी जर नसली, तुम्ही एखादं मशीन जर बघितलं, ते मशीन सुद्धा रेग्युलर असतं. हा, जे घड्याळ असतं ते घड्याळ सुद्धा रेग्युलर याच्याने काम करतं. जसं आरपीएम आहे इंडस्ट्रीमध्ये जो आहे, तो आरपीएम जर चुकला तर सगळं गणित चुकतं. त्यामुळे तुमच्या जीवनाचं तुमचा रुटीन तुम्ही तयार करा. आणि रुटीन हा नेहमी फ्लेक्झिबल असला पाहिजे. आजचा रुटीन 2 महिन्यानंतर नसणार. कारण की ज्याप्रमाणे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतू बदलतात, तसे तुमचे रुटीन पण बदलतील. जसं संधीची काही फिक्स डेफिनेशन नाही आहे. संधिकाल हा नेहमी वेगवेगळा असतो. जर तुम्ही रामकृष्ण मिशनचा अनुभव असेल तर त्यांची संध्या आरती जी आहे ती सूर्यास्ताप्रमाणे बदलत असते. सूर्यास्ताची वेळ बदलली की त्यांची आरती पण बदलते. त्यामुळे त्याचं नाव आहे संध्या आरती. त्यामुळे तुम्हाला तुमचं जे जीवन आहे ते जीवनाचं नीट निरीक्षण केलं पाहिजे. स्वतः सोबत वेळ नीट घालवा, हे फार फार महत्वाचं आहे. तुमचं जे शरीर आहे ते नीट समजून घ्या, तुमचं जे मन आहे ते नीट समजून घ्या, बाहेरची जी परिस्थिती आहे ती नीट समजून घ्या. स्वतःला मशीन सारखं घडवू नका की नाही आपल्याला तर हेच पाहिजे, आपल्याला असंच पाहिजे. तुम्हाला योग्य पाहिजे, जी योग्य गोष्टी असेल ते करा. योग्य गोष्टी म्हणजे कोणतं? जी तुमचा त्या अनंताशी योग घडवून आणेल, ज्याच्यामुळे तुमच्या आतमधली जी ऊर्जा आहे ती व्यवस्थित राहील, ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य. जी माझ्यासाठी योग्य आहे ते तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. डॉक्टरसाठी मिठाई खाणं योग्य असेल, पण डॉक्टरचा जो डायबिटीजचा जो पेशंट आहे त्याच्यासाठी मिठाई खाणं योग्य नाही. त्यामुळे पेशंट डॉक्टरला असं नाही म्हणू शकत की तुम्ही जसं बोलता तसं तुम्ही वागत नाही. तर डॉक्टर म्हणतील खा, तू पण मिठाई खा आणि लवकर मर, काय करणार आहे. तर विद्यार्थ्यासाठी जी डिसिप्लिन आहे ती विद्यार्थी दशा संपल्यानंतर तीच डिसिप्लिन त्याच्यासाठी राहणार नाही. त्यामुळे जीवनामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी आहे, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे निष्काळजीपणा नव्हे. जीवन तुमचं आळस मुक्त असलं पाहिजे. जीवनामध्ये आळस नसावा, पण आराम असावा. तुम्हाला तुमच्या शरीराला किती आराम द्यायचा. आरामामुळे काय होतं की तुमच्या जीवनातली जी ऊर्जा आहे ती वाढते आणि आळसामुळे तुमच्या जीवनातली जी ऊर्जा आहे ती ब्लॉक होते. ज्या ज्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनातली ऊर्जा ब्लॉक होत असेल त्याच्यावर लगेच काम करायला सुरुवात केलं पाहिजे. की तुमची जी आपण जे अभिव्यक्तीविषयी बोलतो आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आतमधली जी दैवी ऊर्जा आहे ती कशी अभिव्यक्त होत्या याच्यावर काम करणं गरजेचं आहे. की तुम्ही पूर्ण सृष्टीशी सिंक्रोनाइज आहात की नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही त्या अनंताशी सिंक्रोनाइज राहता त्यावेळेस तुमची जी एनर्जी लेवल आहे ती नेहमी हाय राहते. तुमची एनर्जी लेवल हाय राहील त्या पद्धतीने ट्रायल अँड एरर पद्धतीने तुम्ही स्वतःचा रुटीन तयार करू शकता. काही मुलांचा जो अभ्यास आहे रात्री चांगला होतो, काही मुलांचा अभ्यास आहे तो सकाळी चांगला होतो. जसं आपल्या मराठीमध्ये बघा ना किती साधं वाक्य आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती. जी प्रकृती आहे ती व्यक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. बरं दिनेश, माझ्या याच्यावरचा ना जो डेटा आहे जवळपास संपत आलेला आहे. हा नाही अगदीच वेळही आपली संपत आलेली आहे त्या गोष्टीची. बरं हा मुळात कारण की केव्हाही आता ते मोबाईल ऑफ होऊ शकतो. तेवढं लक्षात घेशील. मुळात स्वामीजी तर सर्वांना नमस्कार. स्वामीजी प्रवासात असताना सुद्धा मी वेळ दिलात यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. मी आता आंध्र प्रदेशमध्ये आहे. हो भेटूयात, लवकरच भेटूयात. आणि यावेळेला आपण असे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन थोडेसे घेत राहूयात, हे गरजेचे असतात. आणि सर्व संपर्कात राहा. आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, निखळ आनंद घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला जीवनाचा आनंद उत्सव करायचा आहे. आपलं जीवन नेहमी चेतन असावं, चैतन्यपूर्ण असावं.
याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि ह्या ठीक आहे. नावाचा ना त्या चेतन दादाला फायदा प्रचंड होतो. मस्त स्मितहास्य करत असतो मिशीतला मिशीत. हा, मग काय तर त्याचं नावच चेतन आहे ना. आहे तो चैतन्याने पूर्ण आहे. हा. पण चेतन प्राप्तीसाठी तुम्हाला विवेकाची गरज असते. हा, तुमचं जीवन जर विवेकपूर्ण असलं तरच चेतन ते जागृत राहतं किंवा अनुभवाला येतं. निश्चितच. बरं, ठीक आहे मग आता. हो स्वामीजी, मी रजा घेऊ. खूप खूप धन्यवाद. चालेल, नमस्कार. ओके. निश्चितच शेवटचा अनौपचारिक इव्हेंट असला तरी एक औपचारिकता पूर्ण करायची आहे. मुळात या कार्यक्रमासाठी खूप आधीपासून माझ्यासोबत काम करत असणारे दृश्य अदृश्य हात, या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. मुळात आभार हा शब्द खूप बनावटी वाटणारा असला तरी कुठेतरी मनात कृतज्ञता असतेच. या सर्व कार्यक्रमासाठी गेले महिनाभर आपले सर्व प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाद्वारे कधीतरी काम करावं लागेल हे माहीत नसल्यामुळे अगदी बेसिक्स पासून त्याचा अभ्यास करता आली माझी टीम आहे. त्याचसोबत सध्या पाऊस चालू असताना सुद्धा आपण आपल्याकडे कमी नेटवर्क अशा सगळ्या समस्यांमधनं कामाच्या ठिकाणाहून प्रवासातनं जॉईन झालेले सर्व माझे मित्रमंडळी, पालकवर्ग, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असणारे आणि पुढे जाऊन ऐकणारे सर्व ज्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला. आणि बहुतांश वेळा आपण पाहतो की वेळेत काही सुरू होत नाही आणि वेळेत संपत नाही अशी तक्रार असते. पण पुण्याचा आहे मी, तरी वेळेत कार्यक्रम सुरू झाला, वेळेत संपतोय आणि 1 ते 4 जो पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात यासाठी आपल्या सर्वांचे खरंच मी आभार मानतो. अभिव्यक्तीसाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि आशीर्वाद सतत राहतील अशी मला आशा आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन यामध्ये जे काही मॉड्यूल्स असतील याची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. जर आपल्यापैकी कुणाला या ठिकाणी काही आपले अनुभव शेअर करायचे असतील किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, जसे स्वामीजी म्हणाले की डिप्रेशन हे कधी दैवीपुत्रांना येऊ शकत नाही. बरेचदा काय होतं की आपण डिप्रेशन या शब्दामध्ये इतके गुरफटले जातो की साधं छोटंसं दुःख हे कसं पचवावं हे आपल्याला कळत नाही. किंवा बरेचदा एखादाचा ट्रॉमा किंवा घटना आपण जी म्हणतो, जी आपल्या मनाला खोलवर त्रास देऊन जाते आणि तिच्यातनं बाहेर पडणं कठीण होतं कारण आपण त्या गोष्टीशी अटॅच्ड असतो. म्हणजे समजा तुमच्या घरात एक तुम्ही पाळलेलं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे आणि काही कारणामुळे ते बिचारं जे आहे ते वारतं, त्याचा मृत्यू होतो. त्या पश्चात आपण दुःखात जातो. रोज त्याच्यासोबत घालवलेला वेळ, घालवलेल्या आठवणी आपल्याला त्रास देऊ लागतात आणि हळूहळू आपण त्या दुःखाच्या, त्या सॅडनेस मधनं पुढे जातो डिप्रेशनकडे. तर हे का, तर काही ठिकाणी अनावश्यक अटॅचमेंटमुळे किंवा आपल्या इमोशन्स योग्य प्रकारे हँडल न केल्यामुळे. असे विविध विषय जे आहेत यावरती आपण ब्रेनस्टॉर्मिंग सेशन महिन्याला करत जाऊ. मला इथे गुगल मीट वरती अगदी 15 उपस्थिती अपेक्षित होती, पण तरीही ती 22 पर्यंत गेली. यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद म्हणतो. फेसबुक लाईव्ह वरती बरेच लोक हे आता पाहत आहेत, ती उपस्थिती थोड्या वेळाने कळेलच. तुम्हाला या सर्व व्हिडिओची जर लिंक हवी असेल तर तुम्हाला ज्या व्हॉट्सअप नंबरवरनं मेसेज आला आहे तिथे तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला युट्यूब लिंक मिळून जाईल. माझ्याकडनं फक्त फ्युचर इव्हेंट्सचे अलर्ट तुम्हाला मिळतील. उगाच कोणत्याही प्रकारचं स्पॅमिंग किंवा कोर्सेसची माहिती तुमच्या परवानगीशिवाय मी पाठवणार नाही. बरेचसे तुमच्या मनात आलेले जे प्रश्न असतील ते तुम्ही कधीही पाठवा. अनुभव जे असतील ते नक्की सर्वांनी शेअर करा. आत्ताही जर कोणाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, काही अडचण नाहीये. आमचे धनुभाऊ अनुभव ऐकायला खूप पुढे असतात. या नंतरच्या ज्या मीटिंग्स आहेत ना, तिथे माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी थोडंसं आवरून बसावं. घरी उगाच आपण असतो तसे बसू नका. कधीतरी प्रेझेंटेबल राहावं लागतं, मी पण असतो, तर तसे तुम्हीही राहा. आणि यानंतर पुढे आपण जे आहेत ना ते दुहेरी चर्चा ठेवूयात. सगळ्यात तुमचे प्रश्न, तुम्हाला आलेले अनुभव या विषयांवरती चर्चा करू आणि व्यक्त होऊ. कारण अभिव्यक्तीमध्ये ते जे थॉट्सचं मॅनिफेस्टेशन आहे ते सुद्धा व्हायला हवं. थॉट्सचं, आयडियाजचं, आयडियल सोसायटीजचं, पोटेन्शियलचं, अशी अभिव्यक्ती ही एक व्यापक संकल्पना आहे आणि तिचा आज औपचारिक शुभारंभ झालेला आहे. अभिव्यक्ती निरंतर चालणार आहे. कुठेतरी आज काही लोकांच्या आयुष्यात बदल होण्यासाठी मी किंवा अभिव्यक्ती जर कारणीभूत झाली तर ते माझं भाग्य असेल आणि या प्रोसेसमध्ये काहीतरी योगदान द्यायचा चान्स मिळाला. इथून माझ्या व्यक्तिमत्वाची देखील प्रगती होईल आणि डेकोरेटिव्ह वर्ड्स वापरतो, माझा एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स वाढेल अशी मी आशा करतो. आपण सर्व वेळात वेळ काढून आज उपस्थित राहिलात. इथे उपस्थित राहून पूर्ण कार्यक्रम आपण ऐकलात, आपले काही अनुभव, आपले चेहरे दाखवलेत आणि त्या सर्व गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं, यासाठी धन्यवाद.
आपण असेच आपले प्रेम स्नेह आमच्यावरती कायम ठेवा. महत्वाची सूचना, स्वामीजींच्या कार्याविषयी जर आपल्याला माहिती हवी असेल तर नंबर बरेचदा स्क्रीनवरती आलेला आहे, आणि कोणाला नंबर हवा असेल तर एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा, स्वामीजींचा नंबर पाठवण्यात येईल. स्वामीजींचा प्रोजेक्ट खूप छान आहे, आवर्जून तिथे वेळ द्या. त्यातनं आपला व्यक्तिमत्व विकास निश्चित होतो. तो कसा होतो हे कुठल्या तरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नक्की मांडेल. खूप खूप धन्यवाद. जाता जाता आमच्या पालकांना धन्यवाद म्हणतो की त्यांनी योग्य शिक्षण दिलं, योग्य वेळ दिला, आणि या सगळ्यांमधनं आमच्यावरती खूप चांगले संस्कार केले. पुनश्च धन्यवाद.